किती विमानं आहेत आत्ता तुमच्याकडे? तुम्हाला माहिती आहे टाटांकडे 12 विमानं आहेत आत्ता. अच्छा. सगळ्या कंपन्यांची मिळून. तरी अनेकदा ते माझी विमानं वापरतात. माझी स्वतःची विमानं जेवढा बिझनेस करतात त्याच्या 10 टाइम्स बिझनेस मी इतरांची विमानं घेऊन करतो. गरज पडली तर ज्या दिवशी त्याचा बिझनेस सेन्स होईल त्या दिवशी मी 25 आणि 50 विमानं जी आहेत ती कंपनीच्या नावावर उभी करीन. बाहेरच्या विमानांनी येऊन भारतामध्ये आत्तापर्यंत धंदा केला. आता आम्ही भारतीय विमानं बाहेर घेऊन जाऊ आणि बाहेरच्या बाहेर धंदा करू. मी स्वतःच्या विमानामधूनच जाईन त्याचं बसणार नाही असं माच करणारे सगळेजण मी फक्त तुटताना पाहिलेत. त्यांना मी संपताना पाहिलेत की ज्यांच्याकडे स्वतःची विमानं असतील त्यांच्यापेक्षा आमच्या बॅलन्स शीट्स भरपूर स्ट्रॉंग आहेत, भरपूर मोठ्या आहेत आणि आम्ही त्याचं चांगलं काम करतो. आता बॅलन्स शीटचा विषय निघलेलाच आहे, तर जे आजकालची युवा पिढी आहे ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा जे ऑलरेडी बिझनेस करतात यांच्यासाठी बॅलन्स शीट किती इम्पॉर्टंट आहे समजतं. रोमान्सिंग विथ द बॅलन्स शीट किंवा फ्लर्टिंग विथ युअर बॅलन्स शीट. फ्लर्ट करण्यामध्ये जी मजा असते ना ती मजा जर का तुम्हाला तुमच्या बॅलन्स शीटबरोबर नाही करता आली तर तुम्हाला धंदा मोठा करता येणार. एक्सरसाइजचा भाग म्हणून दर 2-3 महिन्याने ना आपली बॅलन्स शीट घेऊन कुठल्या तरी बँकेकडे जाऊन कर्ज मागावं. मग कळते धंद्याची औकात किती खरंच आहे. पण आपल्याला माहिती आहे का, किती जणांना हे माहिती आहे की महात्मा फुले एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक होते, अत्यंत यशस्वी व्यावसायिक. इंडियातले कोणते असे तुमचे टॉप क्लायंट्स आहेत? सो हेडलाईनमध्ये ज्याला यायचं आहे ना असा माणूस आमचा क्लायंट असतो. मुंबई स्टॉक एक्सचेंजमधला जो हायेस्ट ट्रेडेड स्टॉक असेल त्या स्टॉकमधले जवळजवळ सगळेजण आमच्याबरोबर फ्लाय करतात. कोणाचं नाव? 11 पॉलिटिकल पार्टी भारतातल्या माझ्या क्लायंट आहेत की दुसऱ्या दिवशी सकाळच्या हेडलाईनमध्ये जो असणार आहे तो आदल्या दिवशी त्याला आम्ही आमच्या विमानामध्ये त्याचं जेवण सर्व केलेलं आहे. आता ही जी इंडस्ट्री आहे तुमची चार्टर्ड फ्लाईट्स किंवा प्रायव्हेट जे काही प्लेन्स आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, मग ही लाईफ टाईम लक्झरी म्हणूनच राहणार आहे का लोकांना अफोर्डेबल सुद्धा होणार आहे कधी ना कधी सर्व्हिस? माझं बिझनेस मॉडेल भारतात जो कोणी प्रायव्हेट विमान मागेल त्याला मला प्रायव्हेट विमान देता आलं पाहिजे. ते माझं असो किंवा कोणाचंही असो त्याने काही फरक पडत नाही. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष गुदळे स्वागत करतो आपल्या लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा गट्टावरती. आज आपण घेऊन आलेलो आहे एक वेगळ्या अंदाजाचा अनोखा पॉडकास्ट. असं का म्हणतोय तर प्रत्येकाचं स्वप्न असतं विमानामध्ये आम्हाला प्रवास करायचा आहे आणि प्रत्येकाचं काय ना काही वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न आहेत. कुणाला विमानामध्ये प्रपोज करायचं असतं, कुणाला आपल्या आई वडिलांना विमानातून फिरवायचं असतं. तर अशा सगळ्या व्यक्तींसाठीचा आजचा पॉडकास्ट हा इंटरेस्टिंग तर असणारच आहे. पण या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे, कुणीही बिझनेस करतही असाल तर त्यांचा बिझनेस अजून कसा स्केलेबल होऊ शकतो, बिझनेस स्केलेबल करताना कोणत्या फॅक्टर्सला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, बॅलन्स शीट आणि त्याचं किती महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपले जे आजचे गेस्ट आहेत, जे MAB एव्हिएशन या संस्थेचे, या उद्योगाचे सर्व आहेत, असे मंदार सर आपल्यासोबत आहेत. तर MAB एव्हिएशनच्या थ्रू ते काय काम करतात, तर बेसिकली आजचे भारतातील जे टॉप लीडर्स आहेत किंवा ग्लोबल लीडर्स आहेत किंवा स्पोर्ट्स प्लेयर्स आहेत, विराट कोहलीपासून कोणी बॉलिवूडचं सेलिब्रिटी तुम्ही घ्या, शाहरुख खान, हे सगळे यांच्या फ्लाईट्समधून फिरतात. तर मग त्यांचे काही गमतीदार किस्सेही तुम्हाला कळतील. चला तर मग या पॉडकास्टला सुरुवात करूया आणि मंदार सरांसोबत आपण आज गप्पा मारूया. मंदार सर, स्वागत आहे तुमचं गप्पा कट्टामध्ये. तर सर, आपण आता जसं इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे, तर तुमचा जो बिझनेस आहे MAB एव्हिएशन, तर मला कुतूहल तर ही आहे की एक मराठी माणूस पहिलं तर अशा एकदम वेगळ्या बिझनेसमध्ये जाऊन एक उच्चांकीचं शिखर गाठतोय, तर आम्हाला अभिमान वाटतोच ही गोष्ट बघताना आणि ऐकताना सुद्धा. मग ही आयडिया आली कुठून तुम्हाला की आपण असं काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे, एक एव्हिएशन रेंटल सर्व्हिसेसमध्ये गेलं पाहिजे, हे कुठून आलं डोक्यामध्ये? नाही, माझा आधी डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याचा व्यवसाय होता. तर आम्ही पंढरीच्या वारीवर एक फिल्म बनवत होतो. त्यावेळेला मला दिवे घाटामध्ये हेलिकॉप्टरने एक शॉट घ्यायचा होता. तर तो घेण्यासाठी म्हणून आम्हाला त्यावेळेला आम्ही परवानग्या वगैरे मागितल्या, पण आम्हाला शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. ओके.
मग ते फिल्म बनवत असताना असं वाटलं की अरे इथे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी असू शकते, ज्या अर्थी एवढा प्रयत्न करूनही वारीसारख्या विषयालाही परवानगी मिळत नाहीये. मला नेहमी असं वाटतं की जे सगळ्यात अवघड जिथे असतात गोष्टी, तिथेच खरी संधी सुरू होते. ओके. सो त्यावेळेला आम्हाला जेव्हा परवानगी मिळालीच नाही, त्यावेळेला असं वाटलं की आपण प्रयत्न करून पाहायला पाहिजे, आपण हाच धंदा करायला पाहिजे, इथे काहीतरी स्कोप आहे. आणि मग तसं मी ते फिल्म बनवल्यानंतर एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग प्रयत्न करत हे सगळं समजून घेऊन आजही खाजगी विमानं किंवा खाजगी हेलिकॉप्टर हा व्यवसाय आजही अवघड मानला जातो. आम्ही जेव्हा 12-13 वर्षापूर्वी हे काम सुरू केलं, त्यावेळेला तर याची फारशी माहितीही कोणाला नव्हती. पण त्याच्याचमुळे आम्हाला एक इनिशियल जे फर्स्ट मूव्हर्स असतात त्याचं ॲडव्हान्टेज मिळालं आणि आता आम्ही या व्यवसायामध्ये आहोत. ओके. म्हणजे भारतामध्ये तुम्ही फर्स्ट मूव्हर होता का ह्या बिझनेसकडे येणारा? नाही. ओके. पण हा व्यवसायाला खूप छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय होत असे. जास्तीत जास्त फक्त रिलेशनशिपवर काही जण हा व्यवसाय दिल्लीमध्ये आणि काही जण मुंबईमध्ये हा व्यवसाय करत असत. एक कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये एक मोठ्या प्रकारे हे वाढवत नेणं, त्याच्यामध्ये मल्टिपल आस्पेक्ट्स ॲड करणं, त्यानंतर प्रायव्हेट एव्हिएशनच्या बिझनेसचं इंडियनायझेशन करणं, हे सगळं करणारी जी पहिली पिढी आहे, त्या पिढीचा भाग होण्याचं मला पण हे मिळालं. मला ओके. त्याचा भाग होता आलं. नाईस. मग आता तुम्ही हे ज्यावेळेस करत होता, तर सुरुवातीला तुमचे किती विमानं होती आणि आत्ता प्रेक्षकांना मला तुम्ही सांगू इच्छिता की लाइक किती विमानं आहेत आत्ता तुमच्याकडे, जे तुम्ही सर्व्हिसेसमध्ये? आधी विमान असण्याचा काही प्रश्नच नव्हता. हां. कारण की मी एका मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधनं येतो. सो मध्यम वर्गामध्ये या बॅकग्राऊंडमधनं मी येतो की साधारण कुठल्या तरी एअर इंडियाने किंवा इंडिगोचं तिकीट काढून कोणाला तरी जायला मिळालं कधीतरी, बरोबर. तरी ते खूप छान वाटायचं. असं म्हणजे की इट्स एक मॅटर होता की सगळेजण डिस्कस करतील, एकमेकांना फोन करून कळवतील की मी विमानाने दिल्लीला चाललो आहे. राईट. मग ते तिकीट मिळवण्यासाठी सगळ्यात स्वस्त तिकीट मिळावं म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या करतील. आणि राईट. याच प्रकारच्या बॅकग्राऊंडमधनं, मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधनं मी आलो. तर मग चार्टरचं माहीत असणं, म्हणजे स्वतःचं विमान असणं तर म्हणजे स्वप्नाचाही भाग नव्हता, कल्पनेतलंही, म्हणजे कधी स्वप्नही असं पडत नसे. सो स्वतःचे विमानं असणं वगैरे वगैरे असलं काही नव्हतं. या व्यवसायामध्ये जेव्हा मी आलो त्यावेळेलाही स्वतः विमान घेऊ शकेन अशी आमची बिलकुल परिस्थिती नव्हती. सो आम्ही कॉर्पोरेट्सची जी विमानं आहेत ती विमानं इतरांना भाड्यानं देणं आणि ओके. त्याच्यामधलं जे कमिशन आहे त्या कमिशनवर कंपनी चालवणं, असं आम्ही सुरुवात केली. स्वतःची विमानं घेऊन ती उडवणं, याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहेत. तुम्हाला एक ऑपरेटर म्हणून खूप मॅच्युअर्ड व्हावं लागतं. ओके. ते होण्यासाठी आम्हाला सुरुवातीची 6-7 वर्ष लागली. तोपर्यंत आम्ही फक्त इतरांची विमानं वेगवेगळ्या प्रकारे लीजवर घ्यायची आणि मग क्लायंटला सबलिजिंग करायचं, या प्रकारच्या व्यवसायामध्ये होतो. या प्रकारच्या व्यवसायामध्ये आजही आम्ही आहोत. आधी आम्ही ते फक्त भारतात करत होतो, आता आम्ही असलं सगळं जगभरामध्ये करतो. ओके. फक्त आजच्या मॉडेलमध्ये आमची स्वतःची विमानं आहेत, आमची आणि इतरांचीही विमानं आमच्याकडे लॉंग कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत. अशा प्रकारे आमचा हा विमानाचा व्यवसाय जो आहे तो आता आम्ही करतो. मग विमानही आहेत, हेलिकॉप्टर्सही आहेत, एअर ॲम्ब्युलन्सेसही आहेत. आम्ही जसं कॉर्पोरेट फ्लाईंग करतो तेवढंच फ्लाईंग आम्ही हे एअर ॲम्ब्युलन्सेसचं सुद्धा करतो. जेवढं आम्ही पॉलिटिकल फ्लाईंग करतो तेवढंच प्रायव्हेट हेलिकॉप्टर्सचं बिझनेसही आम्ही करतो. आणि पिलग्रिमेजसाठी म्हणून हे चारधाम किंवा याच्यामध्ये माझ्या क्लायंट्सना तिथली हेलिकॉप्टर्स उपलब्ध करून देणं, याही व्यवसायामध्ये आम्ही आहोत. आम्ही 12-13 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेला आम्ही फक्त भारतापुरती मर्यादित आणि त्यातही मध्य भारतापुरती मर्यादित अशी कंपनी होतो. ओके. नंतर आम्ही भारतभर हा व्यवसाय करायला सुरुवात केली. आत्ताच्या घडीला जर सांगायचं झालं तर साधारण भारतापासून 6 तासाच्या अंतरावर जेवढे देश आहेत त्या सर्व देशांवर फोकस करून आम्ही आत्ता आमचा चार्टरचा बिझनेस करतोय. त्यामुळे आता गल्फमध्ये आमचा चांगला प्रेझेन्स आहे. इतर आजूबाजूचे जे छोटे देश आहेत त्या देशांमध्ये आमचा चांगला प्रेझेन्स आहे. अँड वी आर ग्रोईंग. ओके. म्हणजे तरी टोटल अप्रॉक्सिमेट किती फ्लाइट्स असतील आता तुमच्या? आमचे 5 विमानं आमची स्वतःची आहेत आणि ओके. आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टेड विमानं जी आहेत ते अजून ॲडिशनल 5 विमानं आहेत. ओके. मग आता मला तरी तुमच्याशी बोलल्यानंतर हे समजतंय की कुठेतरी तुम्ही आधी तो बिझनेस प्रॉपर समजण्यासाठी एक सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून त्यामध्ये आला. प्रॉपर सर्व्हिसेस तुम्ही लिझिंग आणि ते सगळ्या गोष्टी समजल्यानंतर, त्याचे डेप्थ आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपॅन्ड केलं स्वतःला, की मग
स्वतःचे फ्लाईट्स वगैरे घ्यायला चालू केले त्यामध्ये. सो कुठेतरी यातून म्हणजे आजकालची जी पिढी आहे आपली, त्यांना एक चांगला मेसेज आपण देऊ शकतोय, की कोणत्याही बिझनेसमध्ये उडी मारायची तर आधी तो बिझनेस समजून घ्या. असं होऊ शकतंय का म्हणजे त्याचा अर्थ? उत्कर्ष, मी एक गोष्ट सांगतो तुला, हां. की 2 वेळेला यू आस्क मी की तुमची स्वतःची विमानं किती. हं. या प्रश्नाचं मी थोडं वेगळ्या प्रकारे उत्तर देतो. ओके. मी उत्तर असं देतो की 20 विमानं घेणे इतपत आमची बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे, पण त्याच्यातून आत्ता विमानांची संख्या वाढवत नेण्यामध्ये आत्ता बिझनेस सेन्स नाही, म्हणून आम्ही विमानं घेत नाही आहोत. आता हा मुद्दा विस्ताराने मला बोलावायला आवडेल. हं, हं, हं. काय संबंध आहे माझ्याकडे माझी ॲसेट्स आहे की नाही आहे याचा? सगळं मिळून जो संबंध असतो, आपण काय करतो, आपल्या व्यवसायाला आपल्या इगोशी निगडीत करतो. बरोबर. म्हणजे मला सांगता आलं पाहिजे की माझे 50 विमानं आहेत, मग भली ती विमानं प्रॉफिटवर चालतायत की नाही चालतायत, मला इंटरेस्ट असतो. मी कोणाला ॲड्रेस करत असतो? मी धंद्याला नाही ॲड्रेस करत. बरोबर. मला तुम्हाला कोणाला तरी दाखवून द्यायचं आहे की माझी एवढी विमानं आहेत, ती प्रॉफिटमध्ये काम करतायत की नाही करतायत याने काही फरक पडत नाही. तर मी तुझ्या माहितीसाठी सांगतो की माझी स्वतःची विमानं जेवढा बिझनेस करतात त्याच्या 10 टाइम्स बिझनेस मी इतरांची विमानं घेऊन करतो. सो विमानांची संख्या किती ठेवायची हा कॉल मला परवडतंय की नाही आणि मला बाजारात काय लोकांना माझ्याबद्दल वाटेल यावर आम्ही घेत नाही. हा कॉल माझ्या इगोवर मी घेत नाही. 4 चौघात सांगायला मला माझी एवढी विमानं आहेत या प्रकारच्या खोट्या याच्यावर आम्ही हा कॉल घेत नाही. हा कॉल आम्ही घेतो व्यवसायाची गरज काय. हं. ज्या दिवशी काय असतं, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो जस्ट, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुम्ही कधी जाऊन ताज हॉटेल्सला विचारा की त्यांचे स्वतःचे हॉटेल्स किती आहेत, आणि तुमच्या असं लक्षात येईल की काही सुरुवातीच्या प्रॉपर्टीज जर सोडल्या तर आता त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीजपेक्षा कदाचित त्यांनी दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीज घेऊन तिथे ताज ब्रँड देऊन त्यांच्या प्रॉपर्टीचा बिझनेस करण्याचा जो बिझनेस आहे तो कदाचित आता त्यांचा जास्त मोठा बिझनेस आहे. मला तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मराठी उद्योजक आहे, म्हणून मग मी मराठी म्हणून तुमच्याशी बोलतो. राईट. मराठी माणसाला याचं भयंकर क्रेज, म्हणजे माझी मोठी गाडी असली पाहिजे, समोरच्याला वाटलं पाहिजे की माझा धंदा मोठा आहे. मला असं वाटतं की समोरच्याला तुमचा धंदा मोठा वाटतोय की नाही दॅट इज इममटेरियल. बँकेला काय वाटतं, तुमच्या इन्व्हेस्टरला काय वाटतं, तुमच्या बॅलन्स शीटमध्ये तुमचा धंदा काय रिफ्लेक्ट होतो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो आपण जेव्हा पाहतो की ह्या ज्या ताजला कधी असं वाटलं नाही की अरे मी कुठेतरी, माझ्या मित्रांची एक प्रॉपर्टी अहमदाबादमध्ये जी ताजने घेतली आणि सगळी प्रॉपर्टी त्यांची, ताज त्याच्यामध्ये मायनॉरिटी शेअर्स घेतात, प्रॉफिटमधला मायनॉरिटी हिस्सा ताजला जातो, मेजॉरिटी हिस्सा आणि इन्व्हेस्टमेंट माझ्या मित्राची आहे, पण आज ताजकडे त्याच्या ताजचा रुपया लागलेला नाही. दिस इज बिझनेस. सो मी आता माझा धंदा आपण बाजूला ठेवू, तुम्ही एक सोपं उदाहरण सांगतो. मला पॅरलल कोणीतरी JCB घेतलाय, त्याचं बिचाऱ्याने काय त्याचा प्रयत्न करून 1 JCB घेतला, 2 JCB घेतला. आता ना बाजारामध्ये 25 JCBची गरज आहे. तर तो 2 स्वतःचे देऊन उरलेले 23 तो आणू शकतो का? लगेच विकत घेऊ शकतो का? नाही. पण तो काय करणार, तो इगो करणार. मी का जाऊ दुसऱ्याकडे, मी का म्हणू त्याला की तुझं JCB मला दे, आणि तो 23 JCBचा धंदा सोडून देणार. माझं बिझनेस मॉडेल हे स्वतःची विमानं किती ह्याचा रुबाब करायचं नाही. माझं बिझनेस मॉडेल, भारतात जो कोणी प्रायव्हेट विमान मागेल त्याला मला प्रायव्हेट विमान देता आलं पाहिजे. ते माझं असो किंवा कोणाचंही असो, त्याने काही फरक पडत नाही. काहीही फरक पडत नाही. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की सगळं म्हणजे हा 2दा तू प्रश्न विचारला म्हणून मी एवढं विस्ताराने का सांगतोय, कारण हाच तर ट्रॅप असतो. राईट. की काहीतरी कोणाला तरी दाखवायला जाण्यासाठी म्हणून धंदा करायचा, म्हणजे शोरूम मोठं आणि गोडाऊन रिकामं, काय उपयोग? तुझ्या गोडाऊनमध्ये किती माल आहे याच्यावर ठरतं की तुझ्या शोरूमची किती ताकद आहे आणि तू किती माल विकू शकतो. तर आमच्याकडे आमचं काही वेगाने कोणालाही दाखवण्यासाठी गरज पडली
तर ज्या दिवशी त्याचा बिझनेस सेन्स होईल त्या दिवशी मी 25 आणि 50 विमानं जी आहेत ती कंपनीच्या नावावर उभी करीन. आता दुसरं गंमत सांगतो तुम्हाला माहिती आहे, टाटांकडे 12 विमानं आहेत आत्ता. अच्छा. सगळ्या कंपन्यांची मिळून. तरी अनेकदा ते माझी विमानं वापरतात. मग काय त्यांना नाही असं वाटत आपण टाटा आहोत आणि कुठल्या नवीन कुठल्या या कंपनीची विमानं वापरायची. कुठल्याही ट्रान्सपोर्टच्या धंद्यामध्ये ना त्याचे लॉजिस्टिक्स जे आहेत ते खूप महत्वाचं ऑब्व्हियसली रोल प्ले करतात. राईट. सो माझं विमान मुंबईला उभं आहे आणि टाटांचं विमान जमशेदपूरला उभं आहे आणि मुंबई पुणे करायचं आहे, तर ते त्यांचं विमान वेड्यासारखं जमशेदपूरवरून रिकामा आणणार नाहीत. ते माझं जे उभं विमान आहे ते वापरतील. आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं कधीही येणार नाही, हा मी स्वतःच्या विमानामधनंच जाईन, त्याचं बसणार नाही. असं माच करणारे सगळेजण मी फक्त तुटताना पाहिलेत, त्यांना मी संपताना पाहिलेलं आहे. त्यामुळे हे जे म्हणजे आय थिंक मी एक्सप्लेन केलं आहे याचं. सो माझ्याकडे मी एवढं सांगू शकतो की ज्यांच्याकडे स्वतःची विमानं असतील त्यांच्यापेक्षा आमच्या बॅलन्स शीट्स भरपूर स्ट्रॉंग आहेत, भरपूर मोठ्या आहेत आणि आम्ही त्याचं चांगलं काम करतो. राईट. आता बॅलन्स शीटचा विषय निघलेलाच आहे, तर जे आजकालची युवा पिढी आहे ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा जे ऑलरेडी बिझनेस करतात यांच्यासाठी बॅलन्स शीट किती इम्पॉर्टंट आहे समजणं. म्हणजे मी एक शब्द वापरतो आणि मला तो आवडतो वापरायला, तो आहे की रोमान्सिंग विथ द बॅलन्स शीट किंवा फ्लर्टिंग विथ युअर बॅलन्स शीट. फ्लर्ट करण्यामध्ये जी मजा असते ना ती मजा जर का तुम्हाला तुमच्या बॅलन्स शीट बरोबर नाही करता आली तर तुम्हाला धंदा मोठा करता येणार नाही. 10-10, 20-20 वर्ष धंदा करणारे लोक आणि असे बिंडोकासारखं बोलतात, मला ना ते बॅलन्स शीट काय कळत नाही, ते सगळं आमचा CA बघतो. याची मला दया येते. याचं कारण असं की तुमच्या धंद्याचं नक्की काय चाललंय, म्हणजे ते तुम्हाला डेली बेसिसवर माहीत पाहिजे की ते फायनान्शियली कसं चाललंय. आपल्या बऱ्याचदा मराठी उद्योजकांना मला बॅलन्स शीट कशी समजत नाही. म्हणजे कितीतरी महिलांचं पण मी हे पाहिलं आहे, या मोठ्या मोठ्या पगाराच्या किंवा नोकऱ्या करतात आणि अगदी लाडीकपणे असं सांगतात की नाही माझ्या इन्व्हेस्टमेंट वगैरे जे आहेत ना ते सगळं माझा नवरा बघतो किंवा माझे वडील बघतात. लाज नाही वाटत? तुमचा पैसा ज्याच्यातनं ग्रो होतो, सेव्ह होतो. सो बॅलन्स शीटची समज ही धंद्यातली अत्यंत मूलभूत समज आहे. मी जर हॉटेल चालवत असेल तर मला माझ्या रेसिपीची टेस्ट करणं जितकं गरजेचं आहे तितकं माझ्या बॅलन्स शीटवर काय रिफ्लेक्ट होतंय ते करणं गरजेचं आहे. जेव्हा कुठलेही कॉर्पोरेशन्स उभे राहतात तेव्हा कोणीही त्या कॉर्पोरेशन्सच्या प्रमुखांना आधी भेटायला बोलवत नाही. आधी बॅलन्स शीट जाते. त्या बॅलन्स शीटवर याने काय उजेड पाडलाय ते कळतं. त्याच्यातनं कळतं की यातला धंद्याची समज आहे की नाही आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टर ठरवतात की यांच्याकडे इन्व्हेस्ट करायचं की नाही. ओके. सो बॅलन्स शीटचे क्लासेस निघाले पाहिजेत. गल्ली बोळामध्ये पूर्वी जसे इतर काय ते इंग्रजी बोलण्याचे क्लासेस चालायचे तसे बॅलन्स शीट रीड करणारे क्लासेस कोणीतरी काढायला पाहिजेत. आणि अगदी किराणा मालाचं छोटं दुकान चालवणाऱ्यापासून ते घरगुती डबे देण्याचं ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यापर्यंत नेऊन समजावून सांगितलं पाहिजे की बॅलन्स शीट काय. आपल्याकडे आपण पाहतो की दुर्दैवच आहे ते आपल्या शिक्षणाचं की बॅलन्स शीट नावाचा विषय कॉमर्सवाले सोडले तर कोणाला नाही. का बरं? एखादा इंजिनिअरिंगचा प्लांट उभा करणारा इंजिनियर आहे त्याचा धंदा बॅलन्स शीट शिवाय उभा राहणार आहे? नाही. एखादा MBBS MD असणारा डॉक्टर आहे तो स्वतःचं मोठं हॉस्पिटल टाकणार आहे त्याचा धंदा बॅलन्स शीट शिवाय उभा राहणार आहे? पण आपल्याला ते अजिबात कधी महत्त्वाचं वाटलेलं नाही. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचे धंद्याचे स्किल ज्या वेळेला शिकत असाल त्यावेळेला पहिले जे काही गोष्ट शिकाल ते बॅलन्स शीट तुम्हाला वाचता आली पाहिजे. तुम्हाला ती वाचण्यात मजा आली पाहिजे, तुमचीही आणि इतरांचीही. आणि तुम्हाला त्याच्यात काय आहे ते कळलंच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट असण्याची गरज नाही. तुम्ही धंदा करायचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला तुमची बॅलन्स शीट वाचता आली पाहिजे. बॅलन्स शीट वाचणं हे CAचं काम नाही, बॅलन्स शीट बनवणं हे त्याचं काम आहे. तुमची बॅलन्स शीट ही तुमच्या धंद्याचं रिफ्लेक्शन असलीच पाहिजे, तुम्हाला ते कळलंच पाहिजे. ओके. म्हणजे बॅलन्स शीट वाचायला ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुमचं प्रोजेक्टेड पुढच्या वर्षाची काय बॅलन्स शीट आली पाहिजे फायनान्शियल इयरची हे तुम्ही त्यावेळेस ठरवून मग त्यानुसार. मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन्स काय करतात,
1 एप्रिलला नवीन फायनान्शियल इयर जेव्हा सुरू होतं त्यावेळेला सगळ्या बोर्डाच्या हातामध्ये 31 मार्चला पुढच्या वर्षी आपली बॅलन्स शीट कशी दिसली पाहिजे याचं एक ड्राफ्ट बॅलन्स शीट म्हणू आपण, हे दिलेलं असतं. ओके. त्याच्यावरून सेल्सवाला टार्गेट घेतो की मला एवढे सेल्स लागणार आहेत. त्याच्यावरून परचेसवाला असं ठरवतो की माझ्या परचेसची कॉस्ट मला इथे ॲडजस्ट करावी लागणार आहे. त्याच्यावरून टॅक्सचं प्लॅनिंग होतं, त्याच्यावरून रिसोर्सेसचं प्लॅनिंग होतं. आज तुम्ही 1 वर्षाने माझी बॅलन्स शीट कशी दिसली पाहिजे विचारा. तुम्ही छातीवर हात ठेवून किती उद्योजक सांगू शकतील की मी बिझनेस करतोय, भले मोठा बिझनेस करतोय, पण मला माहिती आहे की माझी बॅलन्स शीट आत्तापासून 1 वर्षाने कशी दिसणार आहे. आणि ते जे त्यांनी लिहिलेलं असतं ते त्यांचं मिनिमम परफॉर्मन्स असतं. याच्यापेक्षा चांगली बॅलन्स शीट जर बनवून दाखवली व सेल्सवाल्याने मी सांगितलं होतं त्या ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त सेल्स केला, परचेसवाल्याने जे ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त चांगल्या किमतीत परचेस केलं, प्रोजेक्टवाल्यांनी जे प्रोजेक्टची टाईमलाईन होती त्यापेक्षा कमी टाईमलाईनमध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण केला, तर तो परफॉर्मन्स समजला जातो. आता किती धंदेवाले असं सांगू शकतील की मला माहिती आहे माझी 1 वर्षाने बॅलन्स शीट कशी दिसणार आहे. त्याला आत्ता त्याची बॅलन्स शीट काय दिसते ते त्याने कधी वाचलंय की नाही मला डाऊट आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही धंद्यामध्ये असाल, कितीही छोटा धंदा असू देत, एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्हाला बॅलन्स शीट कळली नाही तर धंदा मोठा नाही होऊ शकत. चालू शकतं असं रडत खडत चालू शकतो. आता बॅलन्स शीट म्हणजे उत्कर्ष मी सांगतो 10-10 वर्ष मालकाला वाटतंय की धंदा चांगला चालू आहे, पगार करतोय सगळ्यांचे, प्रॉडक्ट विकतोय, EMI भरतोय, आणि असा धंद्याची बॅलन्स शीट घेऊन तो एक्सपान्शनसाठी बँकेकडे जेव्हा जातो तेव्हा बँक त्याची बॅलन्स शीट फेकून देते. त्याला धंदा कळतच नाही, त्याने कधी पाहिलंच नाही आहे. बँक त्याला काढून दाखवते त्याच्यात काय काय चुका आहेत. म्हणजे सहज गंमत म्हणून काही असो नसो त्याच्यात कुठलाही इगो ठेवू नये. एक्सरसाइजचा भाग म्हणून दर 2-3 महिन्याने ना आपली बॅलन्स शीट घेऊन कुठल्या तरी बँकेकडे जाऊन कर्ज मागावं. मग कळते धंद्याची औकात किती खरंच आहे आणि आपल्याला किती करता येते किती करता येत नाहीये. इट इज मस्ट. आता बॅलन्स शीट ही जी गोष्ट आहे ही आत्ता आलेली गोष्ट आहे का खूप आधीपासून लोक बॅलन्स शीट पाहतात? म्हणजे बिझनेसची, मग टाटा असतील किंवा त्याच्या आधीचे कोणी बिझनेसमॅन असतील तुमच्या माहितीतले, ते आधीपासून त्यांची बॅलन्स शीट पाहत आलेले आहेत असं? डबल एंट्री बुक किपिंग ज्याच्या बेसिसवर हे सगळे बॅलन्स शीट्स वगैरे आहेत, याच्या आधी आपल्याकडे भारतामध्ये विशेषतः राजस्थानी व्यापारी जे आहेत त्यांच्याकडे परता नावाची सिस्टीम होती. परता, त्याच्यामध्ये मी परताचा आता फार तपशिलामध्ये मी जात नाही, पण त्याचा अर्थ असा होता की मी जर का समजा काय असं धरू की 100 चमचे विकतोय, तर माझ्या एका चमच्याचं प्रॉफिट अँड लॉस किती आहे त्या लेवलपर्यंत जाऊन रकमा नोंदवत जायच्या, आणि मग नंतर त्यातलं जे सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे त्या स्मॉलेस्ट युनिटचं प्रॉफिट वाढवत जायचा प्रयत्न करायचा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांना पण याचं आज आकलन नाही, पण आपल्याकडे काही जे राजस्थानी व्यापारी होते त्यांचं याचं आकलन डीपमध्ये होतं. आणि मला असं वाटतं की हे शिकवलं गेलं पाहिजे, हे तुमच्या IM मध्ये असलं पाहिजे, तुमच्या मोठ्या मोठ्या बिझनेस कोर्सेसमध्ये असलं पाहिजे, की म्हणून हे जे मोठे व्यापारी आहेत सगळे ना, कपड्यांचे किंवा ज्यांनी मोठे एम्पायर्स उभे केले त्यांचे, आणि 6-6, 7-7 पिढ्यांचे ज्यांचे बिझनेसेस आहेत त्यांना फायनान्स समजत होता, म्हणून त्यांचे बिझनेसेस हे पिढ्यानपिढ्या पुढे जात आले. सो फायनान्स न समजण्याची रिस्क कोणी घेऊ शकत नाही. बॅलन्स शीट ही काही नवी गोष्ट नाही. एक शहाणपण, पैशाचं शहाणपण या अर्थाने जे धंद्यासाठी अतीव गरजेचं आहे, जिवंत राहण्यासाठी पण गरजेचं आहे. म्हणजे सो पैशाचं शहाणपण हे जगण्याचं महत्त्वाचं मूल्य आहे. राईट. हे पूर्वीपासून असंच आलंय. सो हे नवं नाही. फक्त आपल्याला काय होतं, आपण आपलं जे नवे नवे उद्योजक येतात त्यांना मोठं ऑफिस असणं, मोठं शॉप असणं किंवा मोठं माझी फॅक्टरी असणं, त्याच्यासाठी माझा दिखावा मोठा असणं हे महत्त्वाचं वाटतं. म्हणजे अगदी रॉ लँग्वेजमध्ये बोलायचं ना, तर हे सगळे व्यवसाय असे करतात की ज्यांनी कोट तर खूप महागडा घातलाय आणि बनियन फाटका आहे आणि हे बॅलन्स शीटमध्ये दिसतं तुम्हाला की बाहेरचं काय. आणि जो खरा गुंतवणूकदार असतो तो तुमच्या बॅलन्स शीट्स आणि त्याची स्ट्रेंथ पाहतो.
आम्हालाही खूप म्हणजे या चुका केल्यानंतर हे समजलं की अरे आपल्याला प्रॉडक्ट विकताही येतं. आपण 24 तास किती धंद्यांचं उत्कर्ष असा प्रॉब्लेम आहे की बिचारे प्रमोटर दिवस रात्र मेहनत करतात. खूप त्यांचा कॉम्पिटिटरही सांगेल की हा बिचारा खूप मेहनत करतो यार, पण त्याच्या हाताला यश नाही, असं एक सोपं आपण उत्तर काढतो. 99% वेळेला तुम्ही त्यांच्या खणत गेलात तर असं लक्षात येईल की याला दर्जा देता येतो, याला प्रॉडक्ट समजतं, याला त्याची विक्रीही करता येते, पण याला त्याचं इकॉनॉमिक्सच बसवता आलेलं नाही. याला कळतच नाही आहे की याच्यातनं कसे प्रॉफिट निर्माण होऊ शकतात. या शहाणपणावर लक्ष द्यावंच लागेल. म्हणजे हे रिस्क घेताच कामा नये की मी बँकेचं कर्ज तर घेतलंय, दुकान तर टाकलंय, पण मला बॅलन्स शीट वाचता येत नाही. याच्या एवढी जगात मोठी रिस्क नाही. डेंजर आहे, शोकांतिक आहे. आणि 100 पैकी 90 लोकांची आहे. तुम्ही जाऊन बघाल तर सगळे तुम्हाला अशा स्टोऱ्या सांगताना आढळतील. मला त्रास होतो. एवढं दिवस रात्र काम केलं, बायकोचे दागिने सुद्धा विकले, घरची शेती सुद्धा विकली, पण मला धंद्यामध्ये यश नाही. तर ते जे यश नाही आहे ना, ते 90% वेळेला फिनान्शियल शहाणपण आलं नाही म्हणून यश नाही, याच्यामुळे आलेलं आहे. राईट, म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, प्रचंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर सर आता आपण बॅलन्स शीट बद्दल चर्चा केली, तर मगाशी आपण ज्यावेळेस ऑफ कॅमेरा बोलत होतो, तुम्ही मला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. तर मला वाटतं ऑडियन्सला पण तो एकदा किस्सा सांगा बॅलन्स शीट बद्दलचा त्यांचा. नाही, तो बॅलन्स शीट बद्दलचा म्हणजे आपल्याला हा जो विषय आहे ना, मला मराठी माणसाला धंदा करता येत नाही असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मला मनापासून त्रास होतो. कारण लक्षात येतं की सत्य तसं नाही आहे. म्हणजे असं आहे की 1800च्या शतकामध्ये आपल्याला ज्येष्ठ समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला माहिती आहेत. आपल्याला त्याचा अभिमानही वाटतो. आपण सांगतोय महाराष्ट्रीय म्हणून ओळख दाखवण्याच्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आपण महात्मा फुलेंचं नाव अग्रणी घेतो. पण आपल्याला माहिती आहे का, किती जणांना हे माहिती आहे की महात्मा फुले हे एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक होते. अत्यंत यशस्वी व्यावसायिक म्हणजे क्रॉफर्ड मार्केट त्याच्या बांधकामामध्ये महात्मा फुले होते. त्याच्यानंतर कितीतरी महत्त्वाचे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंवर इंग्रज सरकारचा विश्वास होता की ते एक उत्तम दर्जेदार काम करून देणारे भारतीय कंपनी आहे म्हणून. आणि असे कितीतरी, म्हणजे मी गंमत सांगतो, बहुतेक संदर्भ माझा चुकू नये, पण मला वाटतं रत्नागिरीच्या जवळ जे बंदराचं बांधकाम केलं आहे, म्हणजे रत्नागिरी असेल किंवा पण महाराष्ट्रामध्ये एक बंदराचं बांधकाम केलं आहे, त्याच्या बांधकामाचं मी तिथं बघायला गेलो तर हे काम दिलं. काम पूर्ण होण्याचा कालावधी म्हणजे टेंडर झालं, किती कालावधीत काम पूर्ण करायचं, 36 महिन्यामध्ये. काम पूर्ण झाल्याचा कालावधी किती, 32 महिन्यामध्ये काम पूर्ण झालं. आणि कॉन्ट्रॅक्टर कोण, महात्मा ज्योतिबा फुले, त्यांची कंपनी. इतक्या मोठ्या लेवलवर ते काम करायचे आणि इतके मोठे उद्योजक महात्मा फुले होते की त्या काळातले, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंची त्या काळातली बॅलन्स शीट ही त्या काळातल्या टाटांपेक्षा मोठी होती. आणि याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. नक्कीच. म्हणजे मला ते आपण मराठी उद्योजक म्हणताना आपल्याला आठवत सुद्धा नाही की आपल्याकडे इतकं, जसं आपल्याला एवढा मोठा उद्योजक मराठी माणूस होता आणि इतकं मोठं काम त्यांनी केलं. आता भारतामध्ये जेव्हा पहिली रेल्वे आली, त्या रेल्वेमध्ये ते रेल्वे इंग्रजांच्या तत्कालीन कंपनीने जेव्हा ती रेल्वे चालवायची ठरवली, आपल्याला रेल्वे भारताला माहीत नव्हती, अख्ख्या या परिसराला कुठली रेल्वे माहिती नव्हती, त्याने काय करायचं माहिती नव्हतं. आपण बैलगाड्या वगैरे याच्याने इंजिनच माहिती नव्हते मेजर. सो याच्यातनं आपलं सगळं सामानाचं जे वाहतूक आहे ती आपण करायचो. त्यावेळेला त्या इंग्रजाच्या कंपनीमध्ये जी सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करणारी जी पहिली 2-3 जण होते, त्याच्यामध्ये हे नाना शंकर शेठ होते, मराठी माणूस. आणि त्यांची त्याच्यात इन्व्हेस्टमेंट होती. आणि नंतर त्यांनी प्रचंड, म्हणजे जेव्हा रेल्वे नावाचा तेव्हाचा स्टार्टअप यशस्वी झाला त्यावेळेला त्यांनी खूप चांगल्या किमतीला त्या इक्विटीमधून त्यांनी एक्झिट घेतलेली होती, चांगले पैसे कमावून.
मग 1800 सालामध्ये जर महात्मा ज्योतिबा फुलेंना धंदा कळत होता, 1800 सालामध्ये तत्कालीन म्हणजे अशी उदाहरणं आहेत की यांनी नाना शंकर शेटांनी इंग्रजांना कर्ज दिलेली आहेत. आणि आपले जेवढे आत्ता मुंबईचे शिरोमणी म्हणून ज्या ज्या काही महत्त्वाच्या इमारती आपण सांगतो, एशियाटिक सोसायटी असेल, जहांगीर आर्ट गॅलरी असेल, अनेक कॉलेजेस आणि तत्कालीन नेटिव्ह स्कूल्स असतील, त्या स्कूलमध्ये इन्व्हेस्ट करण्या इतकं व्हिजन आणि पैसा या उद्योजकांकडे होता. आपण किर्लोस्करांबद्दल बोलतो. मला इतका अभिमान वाटलाय, मी तुम्हाला सांगतो की आफ्रिकेमध्ये गेलेलो असताना आफ्रिकेच्या रुरल भागामध्ये त्यांना भारत म्हणून फक्त किर्लोस्कर इंजिन माहिती आहेत. त्यांना दुसरं भारताचं प्रॉडक्ट अजून माहिती नाही. त्यांना आपले फक्त क्रिकेटर माहिती असतील किंवा आपले फिल्म स्टार माहिती असतील असं नॉर्मली दिसतं. राईट. त्यांना किर्लोस्कर, त्यांना असं वाटतं की भारत हा इंजिन बनवणाऱ्या लोकांचा देश आहे. वा. आणि ते कशामुळे? तर ते किर्लोस्करांमुळे. मला असं वाटतं की इंग्रजांच्या काळामध्ये विशेषतः 19व्या शतकाच्या आसपास आपण व्यवसाय करणारी लोक, व्यवसायाची मानसिकता ठेवणारे एक लोक असणारं, आपल्याकडे 12 बलुतेदार म्हणजे काय होतं? 12 बलुती 12 धंदे आहेत ना. बरोबर. सो धंदा करणाऱ्या लोकांचं डॉक्युमेंटेशन इतक्या काळापासून आहे. सुतार असेल, सुतारकाम करेल, तर सुतारकाम म्हणजे काय नोकरी आहे काय? नाही. तो त्याची उत्तम प्रॉडक्ट, गावात 4 सुतार असतील, त्यातला जो बेस्ट सुतार आहे त्याच्याकडून मी सुतारकाम करून घेतो. बरोबर. जो बेस्ट कुंभार आहे त्याच्याकडून मी कुंभार काम करून घेतो. सो असं असणारच ना की माझ्या गावातल्या अमुक एक कुंभाराचं नाव खूप झालं तर शेजारच्या गावातली लोक पण त्या कुंभाराच्या वस्तू घ्यायला लागले. असंच त्याने त्याचा धंदा वाढवला असेल ना. या सगळ्याला प्रतिष्ठा होती. 19व्या शतकाच्या आसपास असं दिसतं की इंग्रजी शिक्षण व्यवस्थेच्या नादाला लागून आपण आपलं व्यवसाय करण्याला आपण कमी समजायला लागलो. बरोबर. आणि आपल्याला ते सरकार, त्याचे पगार, त्याचे पेन्शन असलं काहीतरी, म्हणजे ज्या इंग्रजाला रेल्वे काढण्यासाठी म्हणून आपल्या उद्योजकांनी त्याच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती, त्या इंग्रजाचं नोकर बनण्यामध्ये आपल्या लोकांना आनंद वाटायला लागला. आणि तिथून मग शिक्षण तसं बदललं, मग मानसिकता तशा बदलल्या. मग लोकांना सगळे मिळून काय नाही, ते काही असो, 30 तारखेला पगार आपल्याला हातात पडला पाहिजे असा अख्खाच्या अख्खा मराठी माणूस समजायला लागला. आणि मग तिथून बॅलन्स शीट जे आहे ते बॅलन्स शीट्स आणि व्यवसाय हे दुय्यम बनले. आणि ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड या गोष्टी, पेन्शन या गोष्टी माणसाच्या स्वप्नांचा महत्त्वाचा भाग बनला. असा आहे. म्हणजे मराठी माणसाला धंदा कळत नाही असं नाही, तो माइंडसेट चुकीचा झालाय आता लोकांचा. मराठी माणूस हा धंदा उत्तम प्रकारेच करत होता, म्हणजे पूर्वीपासून. नाही, मी थोडे दुरुस्त करतो. ओके. धंदा करायला जशी इतर समाजामधली ज्यांना आपण म्हणतो की गुजराती, मारवाडी व्यापारी हे धंद्यामध्ये जेवढ्या चुका करतात तेवढ्याच चुका मराठी माणूस पण करतो, असं माझं म्हणणं आहे. मी अजिबात असं सांगत नाही की आपण फार हुशार आहे आणि मराठी माणसासारखा धंदा कोणाला, असलं काहीही नाही. हे करण्याची, धंदा करण्याची आपली मानसिकता आपण गमावून बसलेलो आहोत असं मी म्हणतोय. इतर व्यावसायिक चुकत नाहीत का? चुकतात. इतर व्यावसायिकांच्या धंद्यांमध्ये अडचणी येत नाहीत की येतात. आपल्याकडे त्याचा बाऊ केला जातो. आपल्याकडे असं अरमत, म्हणजे एखाद्याला टिपिकल, मी पण मध्यमवर्गीय घरातनं आलेलो आहे, एखाद्याला तुम्ही जाऊन सांगा की आपण ना, मी जरा धंदा करायचं ठरवलंय. अरे कशाला करतो? अरे बुडशील, अरे काही होणार नाही, कशाला या भानगडीत पडतो? आपण आपली धंदा करण्याची एक मराठी समूह म्हणून मधल्या काही काळामध्ये आपली उमेद गमावून बसलेलो आहोत, धैर्य गमावून बसलेलो आहोत. आपली, मी गमतीनं नेहमी म्हणतो उत्कर्ष, की आपली मराठी माणसाचं सर्वोच्च स्वप्न काय? मुंबईला राहत असेल तर कधी ना कधीतरी रिटायरमेंटपर्यंत विरारला 1 बेडरूम हॉल किचनचा माझा स्वतःचा ओनरशिपचा फ्लॅट व्हायला पाहिजे. का पुण्यामध्ये राहत असेल तर त्याची इच्छा अशी असते की तळेगावला माझा एक 1 बेडरूमचा फ्लॅट तरी, म्हणजे अख्ख्या करिअरमध्ये या माणसाचं स्वप्न काय राहिलंय बघताय? हायेस्ट अचीवमेंट काय त्याची हायेस्ट अचीवमेंट काय त्याला करायची आहे? 1 बेडरूमचा फ्लॅट तरी स्वतःला घेता आला पाहिजे. आपण स्वतःला शिवाजी महाराजांचं आपण नाव लावतो, आपल्या महाराष्ट्राचं आपली ओळख म्हणून. आपल्या बापाचं स्वप्न
इतकं मोठं होतं की त्यांनी किल्ले बांधले आणि आपण त्यांचं नाव लावतो आणि आपण त्यांचे मावळे आणि आपण म्हणतो की नाही 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 आम्हाला आपलं एक बेडरूमचा छोटासा 450 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट. माझं 450 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्याबद्दल आक्षेप नाही आहे. जगण्याचं स्वप्न फक्त एक अपार्टमेंट आपण करतो आहोत. हा व्हायरस आपल्यामध्ये आलेला आहे. ही शोकांतिका आहे. व्हायरस आला ना आपल्यामध्ये. आपल्याला कळतच नाहीये, वाटतच नाहीये की आपण मोठं स्वप्न बघू शकतो, बरोबर. आपल्याला चांगलं करता येऊ शकतं. हा सगळा आयुष्याचा प्रवास त्या दिशेने आपण घेऊन जाऊ शकतो. 20 वर्षाची आणि 21 वर्षाच्या पोराचं स्वप्न काय तर रिटायरमेंटपर्यंत एक स्वतःचा घराचा हप्ता फिटला. आता हे जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही समुदाय म्हणून हा काळजी करायचा विषय आहे राईट. की ज्याच्या मनगटातली ताकद पाहिजे, अटकेपार झेंडे लावण्याची महत्वाकांक्षा पाहिजे. सध्या अटकेपार झेंडे लावणं म्हणजे काय? आता काय करणार तुम्ही? काय म्हणजे गरज मरते का? अटकेपार झेंडा लावण्याची गरज मरते का? गरज मरत नाही. गरज कधीच पण नाही. अटकेपार झेंड्याची भाषा आता स्वरूप बदलतं. हम्म. त्यावेळेला अटकेपार झेंडा लावण्याचं स्वरूप वेगळं होतं. आता ते स्वरूप असतं की माझा व्यवसाय तिथपर्यंत जातोय का, बरोबर. माझ्या सर्व्हिसेस तिथपर्यंत जात आहेत का, मी स्वतः तिथपर्यंत जातोय का, मला वाटतंय का की माझा विस्तार तेवढा व्हायला पाहिजे. तेवढ्या स्वप्नाच्या दिशेने आपण जातच नाही आहोत, आपण विचारच करत नाही आहोत. तेव्हा मराठी माणसाला धंदा करता येत नाही का? त्याच्या रक्तात काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. विचार करण्यात व्हायरस आलेला आहे. नक्कीच. आता त्याला त्या व्हायरसला काढलं पाहिजे म्हणजे त्याचा एक ग्रोथ माइंडसेट थोडा अजून खुलेल आणि तो ग्रो करेल लाईफमध्ये. तर आता ग्लोबलायझेशन हा टर्म आजकाल खूप म्हणजे युनिव्हर्सली यूज केला जातो यंग पिढीमध्ये आजकालच्या ज्यांना बिझनेस करायचा आहे की जे आंतरप्रिनर माइंडसेटचे आहेत. तर तुमच्या दृष्टीने ग्लोबलायझेशन म्हणजे काय? माझ्या दृष्टीने जगभरामध्ये पहिली गोष्ट तर तुमचा मेंदू जग ओळखतं का? तुमच्या मेंदूला जग नावाची एक कल्पना किती विशाल आहे याची तुम्हाला कल्पना तुमच्या मेंदूला मुळात आली आहे का? तुमच्या मेंदूचे ते दरवाजे उघडलेत का? आपण जर का नकाशाच्या समोर उभं केलेत, आपण जगाचा नकाशा पाहिलाय का? एकदा कधीतरी डोळे भरून जगाचा नकाशा पाहिला की आपलं असं लक्षात येईल की अरे किती जास्त संधी उपलब्ध आहेत. जगभरामध्ये मला माझं करिअर करायच्या संधी उपलब्ध आहेत. हा विश्वास मला स्वतःला वाटणं आणि त्या दृष्टीने मी जगभर पोहोचण्याचा प्रयत्न करणं हे माझ्या दृष्टीने ग्लोबलायझेशन आहे. ओके. आपण नेमका उलटा अर्थ घेतो. आपल्याकडे काय ॲपलचा अमेरिकन फोन वापरेन, नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेईन, मॅकडोनल्ड्सचे किंवा याचे KFCचे मी बर्गर्स खाईन. या आत्ता आपण आपल्या दृष्टीने ग्लोबलायझेशन म्हणजे काय तर आपण ग्लोबल ज्यांचा प्रेझेन्स आहे अशा कंपन्यांचं प्रॉडक्ट कन्झ्युम करणारे ग्राहक आहोत. आणि मी म्हणतोय की ग्लोबलायझेशनचा खरा अर्थ असा आहे की जगाला बाजारपेठ समजून आपलं सर्व्हिसेस आणि आपल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करणं. राईट. आता आपण पाहतो ग्लोबलायझेशनने काय होतं मी जेव्हा कुठे पाहतो ना आत्ता कुठला तरी उद्योजक त्याने प्रयत्न केला आणि बिचारा थकून गेला, त्याच्या प्रॉडक्टला कोणी घेतलं नाही राईट. आणि तो विझून गेला. 25 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती उत्कर्ष? समजा मी काही वस्तू बनवायचं ठरवलं तर मी पुण्यात राहत असेल तर माझ्या पुण्यामध्ये त्या मी काय बघणार, प्रयत्न करणार की पुण्यात त्या विकल्या जाव्यात. पुण्यात माझ्या वस्तू विकल्या नाही गेल्या तर मला धंदा बंद करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, शक्य नव्हतं काही करणं. आत्ता परिस्थिती अशी आहे की आपण असं गृहीत धरू की मी ते जे तुमचे शिंपले असतात ना त्या शिंपल्यांची भाजी बनवली, ती भाजी विकण्याचा मी तुझ्या पुण्यातल्या कुठल्या तरी भागामध्ये प्रयत्न केला. पुण्यातल्या आणि मला असं वाटतं की मला ती भाजी उत्तम बनवता येते. शिंपल्यांची भाजी माझ्यापेक्षा चांगलं कोणी बनवत नाही किंवा डाळिंबीची उसळ मी बनवतो आणि माझ्यासारखी ती कोणी बनवत नाही. माझ्या एरियातल्या लोकांना ती आवडलीच नाही. तर पूर्वी माझं संपलं, माझं स्वप्न वाढवायची काही शक्यता नव्हती. ग्लोबलायझेशनचा मला समजणारा अर्थ असा की माझी शिंपल्यांची भाजी पुण्याच्या कोंडव्यामध्ये जर एकालाही आवडली नाही
तर शक्यता अशी आहे की युगांडामध्ये कोणाला तरी आवडू शकते, 100%. जर्मनीमध्ये आवडू शकते, किंवा मी कुठेतरी नेदरलँड्सला जाऊन तिथे असं कोणीतरी निघेल की ज्याला आयुष्यभर शिंपल्याची भाजी खायची होती आणि त्याला माझी भाजी आवडली. ग्लोबलायझेशनचा मला समजलेला अर्थ आहे की ग्लोबल शक्यता उभ्या राहतात. तुम्हाला जगभर विस्तार करण्याच्या शक्यता उभ्या राहतात. आपण त्याचा एक्झॅक्ट उलटा अर्थ घेतला. जगातली प्रॉडक्ट विकत घेण्याचं ग्राहक आपण बनवायचं आधी ठरवलं. आपण जगाला विकण्यासाठी म्हणून स्वतःचा मेंदू बनवलेलाच नाही. तेव्हा ग्लोबलायझेशनची बस आपल्या दृष्टीने आपल्याला उशीर होतोय. आनंद याचा आहे की कुठल्या तरी छोट्या गावामध्ये कोणी बसलेला आहे, शेवगावला असेल, पाथर्डीला असेल, जेजुरीला असेल, तिथं त्याला काहीतरी बनवता येतंय आणि ते तो जगभरामध्ये विकण्याचा प्रयत्न करतोय. फॉर मी दिस इज ग्लोबलायझेशन. आणि त्याला आता त्याला स्कोप आहे. टेक्नॉलॉजीने तुम्ही नगर जिल्ह्यातला एखादा माणूस हा नगरमध्ये बोलतोय का ऑस्ट्रेलियामध्ये बोलतोय याला काहीच फरक पडत नाही. तेवढेच पैसे लागतात. एखादं पूर्वी म्हणजे तुम्हाला एखादा जर संजय सारखा कॉमेंटेटर पाहिजे असेल तर तुम्हाला राजा असणं गरजेचं होतं महाभारताच्या काळात. तेव्हाच तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघता यायचं. आता तुम्ही म्हणजे काही फरकच पडत नाही. कोणी परदेशात तुमचं ज्याच्याबरोबर तुम्ही काम करता त्याला तुम्ही डेली बेसिसवर बघता, भेटता, तुम्हाला त्याचं ऑफिस माहिती आहे, त्याची फॅक्टरी माहिती आहे, त्याचं घर माहिती आहे, तो तुम्हाला दाखवतो की हे बघ तुझं कंटेनर भरलं. तो कंटेनर तुम्ही ऑनलाईन ट्रॅक करतात. जग छोटं झालंय आणि तेवढंही अंतर चालायचा आपण प्रयत्न करत नाही आहोत. आपण स्वतःचा मेंदू ओपनच करत नाही आहोत की जग माझ्यासाठी छोटं झालंय, मी करू एक इमॅजिन करा. हे विकसित झालेले जे सगळे देश आहेत, आपण ब्रिटिशांचं उदाहरण घेऊ. राईट. ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांना इथली एकही भाषा येत नव्हती. सकाळी मला जसं उठल्यानंतर मराठी पेपर वाचायला लागतो, मला एक तरी मराठी पेपर रोज वाचायला पाहिजे. इंग्रजी पेपर मिळण्याची काही संधीच नव्हती. तिथून इथे यायला 30-40 दिवस लागायचे. त्यामुळे एखाद्याने पत्र लिहिलं की बाबा असं असं तुमच्या घरामध्ये काहीतरी दुर्घटना घडली आहे, तर ती तुम्हाला कळेपर्यंत 40 दिवस लागलेले असायचे. इथून तुम्ही कळवलं की मी खुशाल आहे, ते कळायला 40 दिवस लागायचे. बरोबर. इथे आल्यानंतर तुमचे आणि त्यांचं खाणं मॅच होत नव्हतं. मग तो काहीतरी वेगळं खायचा, तुम्ही त्याला साऊथला आला असेल तर इडली खायला द्यायचा, इथे आला असेल महाराष्ट्रात तर भाकरी खायला द्यायचा, बंगाली असेल तर भात खायला द्यायचा. हे त्याचं खाणं नव्हतं. तरीही ते इथं आले, टिकून राहिले, तक्रारी केल्या नाहीत. जे करता येईल त्या पद्धतीने त्यांनी वातावरणाशी ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न केला. म्हणून इतकी वर्ष ते त्यांचं आर्थिक साम्राज्य टिकवून ठेवू शकले आणि अजूनही त्याच्यामध्ये ग्रोथ करतायत. आता आपण आपल्याबद्दल बघूयात. आपल्याकडे काहीतरी वेगळंपणा आला आणि 100-150 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी आपल्या लोकांनी असं ठरवलं की समुद्र पार करणं म्हणजे पाप आहे. सो आपण समुद्र पार करणं जे आहे ते बंद करून टाकलं. त्याच्यानंतर आत्ता इथल्या तुमचा पुण्यातला पोरगा उचलला आणि त्याला सांगितलं तुला मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, चेन्नईला जा आणि चेन्नईमध्ये काम कर. तर नाही, तिकडे काय सगळे भातच खातात, तिकडे काय मिसळ मिळत नाही, कोण जाईल, मला बोर होतं. आणि त्याच्या आजूबाजूचे लोकही त्याला सांगतील, तरुण पोरगा, 20-21 वर्षाचा पोरगा, काहीतरी संधी मिळाली तर त्याने जगात कुठेही जायला पाहिजे ना. तिथे जा, कमाव पैसे, काही दिवसांमध्ये इथला कुकही घेऊन जा, पाहिजे तर तुला रोज गरम पोळ्या करून वाढेल. पण गरम पोळ्या खायला मिळत नाहीत म्हणून जर तू बाहेरच जायला तयार नाही, म्हणजे लिटरली आपल्याकडे अशी लोक आहेत की ह्या गल्लीतून त्या गल्लीत सुद्धा जॉब करायला जायला तयार नाहीत, त्यांना वाढायचंच नाही. कसं होणार? माइंडसेटचाच प्रॉब्लेम. कसं होणार? इंग्रजांनी एवढं साम्राज्य उभं करू शकले ते कारण की त्यांना माहीत आहे की सुरुवातीची काही वर्ष एवढ्या खडतर याच्यातून जेव्हा आपण जाऊ, त्याच्यानंतर जे वाट्याला येणार आहे, घेऊन गेले तुमचं सगळं सोनं, लुटून गेले तुमचा सगळा पैसा. आणि त्यांनी तो पैसा म्हणून, मला भारतीय म्हणून राग आहे का? मला 100% राग आहे. पण त्याने त्याची चतुराई दाखवून लुटलेलं आहे बॉस आपल्याला. आणि आपल्याला अजूनही असं वाटतं की त्याने दिलेलं जे शिक्षण आहे, ती शिक्षण पद्धती इज द बेस्ट आहे. त्याच्यातनं आपण इंग्रज निघून गेले फिजिकली, मेंदूतून अजून गेले नाहीत आपल्या.
म्हणजे ह्या एज्युकेशन सिस्टीमने आपण फक्त स्लेव्स बनतो असं मला वाटतं, की ही तुम्हाला एंटरप्रेन्योरल माइंडसेट डेव्हलप करणारी एज्युकेशन सिस्टीम नाहीये. एंटरप्रिनरशिपचा एकही सिलॅबस मी शिकत होतो तेव्हा जवळजवळ नव्हता. बरोबर, जवळजवळ नव्हताच. बरोबर. शिक्षकांपासून ते आजूबाजूच्या सगळ्या वातावरणापर्यंत सगळेजण सांगायचे, चांगलं शिक बरं का, म्हणजे तुला मोठं झाल्यावर चांगली नोकरी मिळाली पाहिजे. सो तेव्हा आम्हाला वाटायचं मग नोकरी मिळाली पाहिजे चांगली. त्याच्यानंतर या सगळे आत्ताही आपण पाहतो की थोडं तरी बदललं असेल का? तर आपल्या शिक्षण व्यवस्था, जाहिराती पाहतो मी, फार बारकाईनं बघतो. हे सगळ्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज, हे पोरं यावेत म्हणून ज्या जाहिराती करत असतात, त्या जाहिरातीमध्ये असं सांगतात की आमच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये इतक्या जणांचं सिलेक्शन झालं, आमच्याकडे तुम्ही जॉब घेतलात तर तुम्हाला ताबडतोब नोकरी मिळेल. मी आजतागायत अशी एकही जाहिरात पाहिलेली नाही की माझ्याकडे तू सिलेबस शिकलास ना तर तू एक उत्तम धंदा करू शकशील, तुला ते धंदा करण्याची उमेद मिळेल. शाळेमध्ये आम्हाला कुठल्याही शाळेमध्ये असं शिकवलेलं नव्हतं की तू काहीही कर, पण माझ्या शाळेत तू शिकलास ना की तू एक मोठा उद्योजक होऊ शकशील, त्या दिशेने आम्ही तुला तयार करतो होतो. कुठेही नव्हतं. मग आपल्याला उद्योजक बनवायचेच नाहीत ना. आपण घरात असं म्हणतो का, आईबाप शिकतायत, चला आपण समजू 2 मुलं मुली घरामध्ये आहेत, तर मुलगा जो आहे त्याला नोकरी लागली, आईबापाची नोकरी अजूनही चालू आहे, सो 3-3 इन्कम घरामध्ये येत आहेत. तर आपण असं म्हणतो का की माझी मुलगी जी आहे ना, कर तुला काय करायचं, तू धंद्याची रिस्क घे, तुझा धंदा नाही चालला तर तुला निदान आम्ही घर आहे, आम्ही सपोर्ट करू. आपण म्हणतो का असं? नाही. आपल्या इकोसिस्टीममध्येच व्यापार करण्याचे लोक बनवणं, या दृष्टीने जे कौशल्य होतं ते आपण विसरून गेलो. आता आपण म्हणतो तू एक काम कर, छान शिक, म्हणजे तुला एवढं पॅकेज मिळेल. म्हणजे मग त्याची चर्चा काय होते लग्नाच्या बाजारामध्ये, पण याची जी टेक होम आहे तो इतका आहे. आपण बॅलन्स शीट नावाची गोष्ट लग्नाच्या बाजारात बोलतो का कधी? नाही. की बॉस हा जो आहे ना, हा आत्ता इतक्या कोटीचा धंदा करतोय, हे तर वय आहे, याचा धंदा वाढत चाललाय, इयर ऑन इयर हा 10% धंदा वाढवत जाईल, तेव्हा इथं पोहोचेल, त्यावेळेला याची बॅलन्स शीट अशी असेल. होईल का लग्न? पॉसिबिलिटी कमी आहेत. हा, म्हणजे आपल्या सगळ्या, मी ज्या व्हायरसचा उल्लेख करतो, आपल्या सगळ्या इकोसिस्टीम मधून उत्कर्ष आपण धंदा करूच नाहीये, अशा पद्धतीने आपण स्वतःच्या पिढ्यानपिढ्या ढकलतो आहोत. म्हणजे मोरलच डाऊन करतोय आपण आधीपासून. कधी कुठल्या शाळेत असतो हा सिलेबस? कुठली शाळा शिकवते तुम्हाला की दुकान कसं चालवायचं? कुठली शाळा त्याला सांगते की तू स्वतःचं टपरी टाक, वडापाव कर, ते जास्त भारी आहे, वडापाव आत्ता चांगले विकशील तो पुढे जाऊन तू मॅकडोनल्ड्स पण होऊ शकतोस, तू KFC पण होऊ शकतोस. कोणती शाळा सांगते? कोणीच नाही सांगत. ते सांगतायत की KFC मध्ये तू GM होशील. आमच्याकडे KFC आला, कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला आणि आमचा पुण्यातला गबरू तिकडे जाऊन GM झाला. ठीक आहे, तुम्ही सगळे एफर्ट्स हे जर का नोकर बनवण्यासाठी टाकणार असाल तर मग तुमच्यातनं शेट बनणार नाहीत, तर तुमच्यातनं चेअरमन बनणार नाहीत, तुमच्यातनं नोकरदारच बनतील. राईट. मग आता सर, ही जी गोष्ट आहे, ग्लोबलायझेशन असेल किंवा एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट असेल, आता ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण विचार करतोय, तर कुठेतरी स्केलेबिलिटी हा इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करतो कोणत्याही धंद्यामध्ये. पण स्केलेबिलिटीचं फॅक्टर, स्केलेबिलिटी जे आहे ते मी म्हणालो तसं की माझा खानावळीचा धंदा असेल आणि तो मी एकाच पेठेत करणार असेल, एकाच एरियात करणार असेल, तर माझ्या स्केलेबिलिटीची मर्यादा माझा एरिया हा आहे. बरोबर. मी आता त्याचे रिप्लिकेट करत जात असेल, फ्रँचायझिंग मॉडेलवर मी तो बिझनेस, मॅकडोनल्ड्स काय आहे, एका गावामध्ये काढलेलं एक छोटंसं दुकान, तो तिथे उत्तम बर्गर विकू शकला आणि त्याला असं लक्षात आलं की मी आता जगात सर्वत्र उत्तम बर्गर विकण्याची सिस्टीम तयार करेन. बरोबर. त्याची स्केलेबिलिटी त्याला मिळाली. प्रत्येक व्यवसायामध्ये स्केलेबिलिटी आहे, प्रत्येक व्यवसायामध्ये आहे. पण तुम्ही तुमचं गाव सोडायला तयार नसाल, तुम्ही बाजूच्या बाहेरच्या लोकांशी जाऊन इंटरॅक्शन करायला तयार नसाल, तर मग स्केलेबिलिटीची काही शक्यता नाही. मग आता ही जी एव्हिएशन इंडस्ट्री आहे, आता याच्यात कमर्शियल फ्लाईट्स आहेत,
आणि पर्सनल फ्लाईट आहेत. आता तुम्ही जसं पर्सनलाइज्ड ह्याच्यामध्ये केटर करता. तर मग याच्यामध्ये स्केलेबिलिटीला आपण काय कन्सिडर करू शकतो? जगाची बाजारपेठ आहे. अख्ख्या जगात बाजारपेठ उपलब्ध आहे. आत्ता तर उलटच म्हणतो मी. बाहेरच्या विमानांनी येऊन भारतामध्ये आत्तापर्यंत धंदा केला. आता आम्ही भारतीय विमानं बाहेर घेऊन जाऊ आणि बाहेरच्या बाहेर धंदा करू. आज मला खूपच आनंद होतो. आम्ही करूही शकतो. बऱ्यापैकी करू शकतो, की एखादं चार्टर हे दुबईला ओरिजिनेट होतं, युगांडाला संपतं. क्लायंट जो असतो तो कुठला तरी ब्रिटिश क्लायंट असतो आणि मला भारतीय कंपनीला पैसे देतो. मी त्यांचं विमान घेऊन किंवा माझं विमान म्हणजे माझे भारतामध्ये ₹0 धंदा झाला. ब्रिटिश क्लायंटसाठी दुबईवरून युगांडाला मी विमान ऑपरेट केलं आणि कदाचित त्याची स्वित्झर्लंडमधल्या कंपनीने मला पेमेंट केलं. आपण हे जे मी पुन्हा सांगतो, की भारतामधल्या हॉस्पिटल चेन्स या भारताच्या बाहेर जाऊन जेव्हा हॉस्पिटल्स काढतात आणि काही नाही म्हणजे त्यांना भाषा येत नाही, त्यांना म्हणजे आपली भाषा कुठलीही बोलत नाहीत, अशा देशांमध्ये जाऊन जेव्हा ते हॉस्पिटल्स चालवतात, दिस इज ग्रोथ. राईट. किर्लोस्करांना आफ्रिकन भाषा येत नाही तो. त्यांना इंजिन बनवता येतं आणि इंजिन टेक्नॉलॉजीची भाषा किंवा व्यापाराची भाषा ही जागतिकच असते. ती मराठी नसते, ती मारवाडी नसते, ती तमिळ नसते, ती जागतिक असते. तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला त्या प्रकारे डिझाईन करता आलं तर आजच्या काळात जग जेवढं वेलकम करतंय तेवढं कधीही परिस्थिती नव्हती. राईट. सो ही स्केलेबिलिटी एव्हिएशनमधले तुम्ही बघाल तर आम्ही करतोच होत आणि आहेच. आम्ही इट इज अ इंडियन कंपनी वर्किंग फॉर द वर्ल्ड. स्केल वाढत वाढत जातील. आधी जसं मी नाशिकहून माझा प्रवास सुरू केला, मुंबईपर्यंत पोहोचलो, मग हळूहळू आम्ही दिल्लीत व्यवसाय करायला लागलो, मग भारतातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये व्यवसाय करायला लागलो. आता अजून परीघ जो आहे तो वाढवत वाढवत घेऊन जाऊ, जगभरामध्ये व्यवसाय करू. हा धंदा काही मी फक्त इथे स्थानिक लोकांमध्ये एक उद्योजक म्हणून ताट फिरता यावं म्हणून काढलेलं नाही. मला आणि त्याच्यात म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा असं आपण म्हणतो की एका 10 बाय 10च्या खोलीमधून धंदा करत होतो, तेव्हाही हे अगदी स्पष्ट होतं की आपल्याला जागतिक दर्जाचा धंदा करायचा आहे. आत्ता आपल्याला अजून करता येत नाहीये, अजून संधी मिळालेली नाहीये. ओके. सो म्हणजे किराणा मालाचं दुकान काढलं असतं आणि ज्याचं कोणाचं किराणा मालाचं दुकान आहे त्याला माहीतच पाहिजे की माझी वॉलमार्ट बरोबर कॉम्पिटिशन आहे. आत्ता तो मोठा आहे, मी छोटा आहे, एवढाच फरक असतो. राईट. याच्यापेक्षा काय फरक असतो? बरोबर आहे. सो स्केलेबिलिटी ही आधी तुमच्या मनात असायला लागते. तुमच्या मनात तुम्हाला ही स्पष्टता असायला लागते की मला धंदा किती वाढवत न्यायचा आहे आणि ते करत असताना आत्ताची धंद्याची पोझिशन तुम्हाला माहीत असायला लागते आणि तिथून मग स्टेप बाय स्टेप तुम्ही तसं वाढवत जाऊ शकता, मोठ्या प्रमाणावर जाऊ शकता. राईट. मग आता ही जी स्केलेबिलिटीची प्रोसेस आहे त्यामध्ये मग तुमचे ग्लोबल कॉम्पिटिटर्स कोण आहेत या बिझनेस सेगमेंटमध्ये? असं आहे की नेटजेट्स नावाची कंपनी आहे. म्हणजे मी आत्ता ज्या स्केलचा बिझनेस करतो त्या स्केलमध्ये त्यांना मी माझं कॉम्पिटिटर मानणं हे सुद्धा उद्धटपणाचं ठरेल आणि मला असं वाटतं की हा उद्धटपणा करायला पाहिजे. त्यांची 850 विमानं आहेत. बापरे. आणि ती जगातली सगळ्यात मोठी एअरलाईन आहे. म्हणजे हे जे तिकीटं काढून विकणाऱ्या ज्या शेड्यूल एअरलाईन असतात तसं त्यांचं नाही आहे. ते फक्त प्रायव्हेट चार्टर करतात. फक्त हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आणि कॉर्पोरेट्स आणि सेलिब्रिटीज जो धंदा आम्ही आत्ता काय म्हणता येईल भारत आणि गल्फ एवढ्या छोट्या भूप्रदेशावर करतो आहोत, हा धंदा ते जगाच्या पातळीवर करतात. हा धंदा जेव्हा सुरू केला त्यावेळेला मी तुम्हाला गंमत सांगतो, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. वॉरन बफे जे आहेत जगातले सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर, राईट, ते त्यांचे आता प्रिन्सिपल इन्व्हेस्टर आहेत. 20 वर्षापूर्वीपर्यंत वॉरन बफे असं म्हणायचे की मी एव्हिएशनमध्ये रुपया सुद्धा लावणार नाही. हा एक इतका क्रिमिनल धंदा आहे की याने जगाचं इतकं कॅपिटल खाऊन टाकतात आणि लेखाचे काही परत वाढतही नाही, त्यांना धंद्या डुबतात आणि किती साऱ्या कंपन्या दिवाळखोरीमध्ये निघतात वगैरे वगैरे. आपल्या इकडे दिवाळखोरीत निघालेल्या बऱ्याच कंपन्या आहेत, एव्हिएशन कंपन्या. सो वॉरेन बफे इन्व्हेस्ट करत नव्हते एव्हिएशनमध्ये. ही पहिली कंपनी आहे ज्या कंपनीने कन्व्हिन्स केलं वॉरेन बफेंना, जगातला सगळ्यात बुद्धिमान इन्व्हेस्टर, त्याला कन्व्हिन्स केलं बर्कशायर हॅथवेला.
त्यांनी याच्यात इन्व्हेस्ट केलं नेट जेट्समध्ये. 800 विमानं आहेत त्यांची आता. आणि वॉरेन बफे जे आहेत ते आता इतरही एअरलाईनमध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायला लागले. सो आता वॉरेन बफे इन्व्हेस्टमेंट करतात ना, मग आता आम्हालाही जे इन्व्हेस्टर मिळतात ते त्यांच्याकडे बघून आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतील. आम्हीही शिकतो आहोत. त्यांची कंपनी जर 800 विमानांची झाली असेल तर आमची कंपनी पण आम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे. आम्ही मेहनत करायलाच पाहिजे. ते खूप मोठे आहेत म्हणून आम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ॲब्सोल्युटली काही कारण नाही. सो अशा खूप साऱ्या मॅच्युअर्ड कंपन्या जगामध्ये आहेत. मी तुम्हाला एक जस्ट समजावं म्हणजे एका भारतीय कंपनी समोरची आव्हानं काय आहेत आणि भारतीय कंपनी समोरचे वाढीचे शक्यता काय आहेत त्याची कंपॅरिझन सांगतो. सगळं मिळून माझ्यासारखी विमानं भारतामधली मोजली विमानं हेलिकॉप्टर्स की जे खाजगी विमानांच्या धंद्यामध्ये आहेत तर ते प्रमाण निघेल 300. सगळे विमानं हेलिकॉप्टर सगळं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चांदा टू बांदा किंवा जे काही सगळं 250-300 मध्ये तेवढीच आहेत. अमेरिकेकडे आहेत 42,000. 42,000. त्याच्यानंतर एअरपोर्ट मोजायला गेलात तुम्ही तर आम्ही अगदी नेव्ही एअरफोर्स यांची विमानतळं पण मोजली तर आपली विमानतळं निघतील 300. त्यांच्याकडे 22,000. 42,000 विमानं आणि साधारण 22,000 एअरपोर्ट हे फक्त अमेरिकेमध्ये आहेत. तेवढी तर माझी कंपनी वाढेल. तेवढा स्कोप तर आहे आरामात. म्हणजे मी रडत बसायचं की अरे माझी भारतीय कंपनी आहे, माझ्या समोरच्या कॉम्पिटिटरकडे 800 विमानं आहेत, आम्ही आत्ताशी कुठं 5-6 विमानांपासून खेळ करतोय का. मी असं म्हणायचं की तेवढी वाढायची स्कोप तर अजून बाकी आहे. त्याच्यानंतर तर पुढचा खेळ सुरू होणार आहे. सो आम्हाला ही मोठी कॉम्पिटिशन आहे. त्यांची मोठी इकोसिस्टीम आहे. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा फायनान्सेस जास्त आहेत. त्यांच्याकडे रेग्युलेशन्स आणि हे सगळे जे आहेत ते आपल्यापेक्षा जास्त मॅच्युअर्ड आणि सोपे आहेत. आम्हाला इथे प्रत्येक गोष्ट तुलनेनं अवघड आहे कारण की आपली सिस्टीम डेव्हलप होतीये. पण जेव्हा बॉस ऑपॉर्च्युनिटीज आहेत तेव्हा त्या पण तेवढ्या मोठ्या आहेत. सो आत्ता जवळजवळ माझ्या 100 पैकी 60 तरी क्लायंट असे आहेत ज्यांना पहिलं प्रायव्हेट विमान चार्टर मी दिलंय आणि आता ते रेग्युलर करायला लागलेत. हा आनंद आहेच ना. त्याच्याकडे त्याला बिचाऱ्यांना माहितीही नव्हतं, तेवढ्या कंपन्याही नव्हत्या की ते 10 जणांकडून कोटेशन घेतील आणि काम करतील. राईट. सो इतकं निश मार्केट आम्हाला अवेलेबल आहे. आता ह्या जे मार्केट आहे इंडियन मार्केट म्हणलं आपण स्पेसिफिकली तर इंडियातले कोणते असे तुमचे टॉप क्लायंट्स आहेत की जे प्रेक्षकांनाही माहीत असतील, म्हणजे त्यांना सांगितल्यावर समजेल की MAB एव्हिएशनचा आवाका आत्ता काय आहे, कोण त्यांचे क्लायंट आहेत? सगळ्या जणांना वाटतं की आम्ही फक्त पॉलिटिकल फ्लाइंग करतो कारण त्यांना ते हेलिकॉप्टरमधून इलेक्शनच्या वेळेला हात हलवत येणारे नेते एवढंच माहीत असतं. तिथून सुरुवात करू. ओके चालेल. मग पॉलिटिकल 11 पॉलिटिकल पार्टी भारतातल्या माझ्या क्लायंट आहेत. भारतातल्या 11 सर्व इलेक्शनमध्ये आम्ही धंदा करतो पण इलेक्शनच्या व्यतिरिक्तही आम्ही 11 पॉलिटिकल पार्टीज बरोबर धंदा करतो भारतभरातल्या. आणि आमच्या सेल्स टीमला टार्गेट आत्ता असं आहे की छोट्या छोट्या पार्ट्या बघा ज्यांनी नुकताच पक्ष काढलाय त्यांना अप्रोच व्हा, त्या पार्ट्यांचं ऑनबोर्डिंग करायला सुरुवात करा. म्हणजे यांची पार्टी जेव्हा मोठी होईल त्याला आपल्याला त्यांच्याकडून जास्त धंदा मिळेल. तर लोकांना जे वाटतं की बा पॉलिटिकल पार्ट्या आम्हाला काही पिशवीत पैसे आणून देतात का, असं काही नाही आहे. त्यांचा बकायदा पार्टीतनं आम्हाला पैसे मिळतात. सो आमचं टार्गेट असं आहे की 25 महत्त्वाच्या पार्ट्या आमचं क्लायंट 2026चे बॅलन्स शीट क्लोज होईल तोपर्यंत झालेला असेल. सो तुम्ही पॉलिटिकल पार्टी झालं. मग मी इंडियन कसोटी क्रिकेट टीमबद्दल बोलतच नाही. ते क्लायंट असण्याच्यात काय मोठेपण आहे, त्यांच्याकडे पैसे आहेतच, ते आमच्याकडे नाही जाणार तर कुठे जाणार. सो त्यांच्यातले मेजर सगळे प्लेयर जे आहेत ते प्लेयर जेव्हा जेव्हा प्रायव्हेट चार्टर करतात तेव्हा आमच्याकडनं करतात. वी आर व्हेरी हॅपी फॉर इट. म्हणजे तरी हे यांच्याबद्दल मी बोलतच नाही, तेच सांगतोय की यांच्याबद्दल मी बोलतच नाही, त्यांच्याकडे तर असणार ना पैसे. मला आनंद हा आहे की वुमन्स क्रिकेट टीमची कॅप्टन पण आता माझ्याबरोबर फ्लाय करते की जेव्हा केव्हा तिला बिचारीला विराट कोहलीपेक्षा कमी ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल पण जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा असं आमचं लक्ष आहे की कोण कोण सेलिब्रिटी बनू पाहत आहे त्यांच्याकडेच ती आता आमच्याबरोबर फ्लाईंग करते.
मग आता तुम्ही फिल्म स्टार, तुम्ही म्हणजे तुम्ही यू नेम इट, आणि आम्ही त्यांना कधी ना कधी सर्व्हिस करतो. शाहरुख खान, नक्की अरे तुम्ही असे हॉलिवूडमधले प्लेयर्स बघा, हॉलिवूडमधले जेव्हा इथे येतात, या रिजनमध्ये फ्लाय करतात, त्यावेळेला त्यांना जेव्हा आमचं विमान सुटेबल असतं, आम्ही त्यांना सर्व्हिस देतो. दुसऱ्या देशांचे राष्ट्रप्रमुख येतात, त्यांना आम्ही सर्व्हिस देतो. त्याच्यानंतर जसे हे सगळे मोठे मोठे, आता एक नवी कॅटेगरी भारतातली आहे की जे आध्यात्मिक गुरु आहेत, ते सगळे आध्यात्मिक गुरु जे तुम्ही टी व्हीवर किंवा पॉडकास्टमध्ये याच्यामध्ये पाहतात, त्यांच्यातले बहुतांश माझे क्लायंट आहेत. सद्गुरू वगैरे जे फ्लाईट, सगळे महत्वाचे गुरु जे आहेत ते माझे क्लायंट आहेत, आणि माझेही आहेत. ते जेव्हा आमची विमानं सुटेबल असतात तेव्हा आमच्याकडून घेतात, इतरांची सुटेबल असतात तेव्हा ते इतरांकडून घेतात. सो आमचाही धंदा याच प्रकारे चालतो. मग तुम्हाला इडली खायची असेल तुम्ही माझ्याकडे या, बिर्याणी खायची असेल माझ्या कॉम्पिटिटरकडे जा, अजून कोणाकडे जा. सो हेच म्हणून म्हणून मी नेहमी गमतीनं सांगतो की दुसऱ्या दिवशी सकाळच्या हेडलाईनमध्ये जो असणार आहे तो आदल्या दिवशी त्याला आम्ही आमच्या विमानामध्ये त्याचं जेवण सर्व केलेलं आहे, आणि ती हेडलाईन बनवण्यासाठी तो जिथे चाललाय तिथे तो आमच्या विमानाने चाललेला आहे. बापरे. मग तो उद्योजक असो, तो कोणीही असो, आणि तोच तो धंदा आहे. सो मोठे उद्योजक, मोठे मोठे हे सगळे फिल्म स्टार्स, साऊथचे पण कितीतरी फिल्म स्टार माझे क्लायंट आहेत. असं अजून उद्या कोणी भोजपुरी फिल्ममधला स्टार झाला, आमचं लक्ष आहे त्याच्याकडे, आम्ही जाणार आणि त्याला विकणार, आणि त्याच्याशी आमचं प्रॉडक्ट तो घेणार. उद्या अरबी राज्यांमधलं कोणीतरी सेलिब्रिटी आला, आता हे तुमचे इन्फ्लुएन्सर जे आहेत ते पण काय काय नवीन नवीन आयडिया घेऊन येतात. नाव दे हॅव स्टार्टेड एंगेजिंग अस फॉर देअर चार्टर रिक्वायरमेंट्स. सो हेडलाईनमध्ये ज्याला यायचं आहे ना, असा माणूस आमचा क्लायंट असतो, आणि आम्ही जिथवर त्यांना ते हेडलाईनमध्ये येण्याच्या आधी आम्ही ओळखू शकतो, तिथवर दूरपर्यंत आम्ही त्याच्याबरोबर चालू शकतो. वा, म्हणजे बेसिकली बघितलं तर यू नेम अ पर्सन आणि तो तुमच्यासोबत फ्लाय करत नसेल असं नाहीच. म्हणजे टॉप जी लिस्ट आहे इंडियातली किंवा बाहेरची पण. तर मग आता यामध्ये बिझनेस तुम्ही बोलला, तर मग आता कॉर्पोरेट मधले जे मोठे नाव आहेत, BMW आहे, मर्सिडीज आहे, किंवा टाटा, बिर्ला, अंबानी, यांच्यापैकी सगळ्यांशी सगळे मुंबई स्टॉक एक्सचेंज मधला जो हायेस्ट ट्रेडेड स्टॉक असेल त्या स्टॉकमधले जवळजवळ सगळेजण आमच्याबरोबर फ्लाय करतात. कोणाचं नाव घेऊ? मी तुम्हाला म्हणालो तसं यातलं एक्सक्लुझिव्हिटी, पुन्हा सांगतोय की मी ज्या रिजनमध्ये जी विमानं घेऊन बसलोय ती ज्या ज्या कॉर्पोरेटला सुटेबल आहेत त्यांना आम्ही ती देतोय. बरोबर. मी म्हणायचं की मर्सिडीजवाला माझा क्लायंट नाही, तर मग लक्षात येईल का अरे त्यांच्याहीसाठी आम्ही फ्लाईंग केलेलंच आहे. मग मी म्हणायचं का की हा फक्त माझ्याचकडून क्लायंट करतो? करूच शकत नाही. हे असला इगो मी करूच शकत नाही. माझ्या रिजनमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा माझी विमानं घेतात. बरोबर. माझा कॉम्पिटिटर उद्या दिल्लीला बसलेला असेल, त्याच्या रिजनमध्ये फ्लाय करत असतील तेव्हा त्याचं विमान घेतील. राईट. पण आमच्या रिजनमध्ये आला तर त्याला आमची विमानं घ्यावी लागतील, आणि ते घेतात. बहुतांश लोक घेतात. आता क्रिकेटर्स असतील, सेलिब्रिटीज असतील, तो काही किस्से असतील मग फ्लाईटवरती. मग एखादा असा कुठला फनी किस्सा आहे का, किंवा असा किस्सा जो ऑडियन्सला माहिती नाहीये, जो आपण सांगू शकतो या पॉडकास्ट मधून, आपल्या फ्लाईटवरती घडलेला कुठलाही आपल्या सेलिब्रिटीजचा असेल किंवा? मला नाही सांगता येणार. त्याचं कारण आहे त्यांची प्रायव्हसी तेवढ्या काळापुरती माझ्याबरोबर आहे. बरोबर. आणि मूल्य म्हणून जे प्रिव्हिलेजेस आम्हाला, ज्या माहितीचे प्रिव्हिलेजेस मला मिळाले, कारण की ते आमचे गेस्ट होते. माझा मीडियाचा बिझनेस थोडी आहे की मी गॉसिप बाहेर काढू. बरोबर. सो म्हणजे गमतीचं सांगतो की कोण कोणाबरोबर जातं, कधी जातं, याच्या खूप साऱ्या स्टोरीज मी बोलत नाही, म्हणून तो क्लायंट माझ्याकडे रिपीट होतो. राईट. सो म्हणजे एक नाव न घेता गंमत म्हणून तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सरकार बनत होतं त्यावेळेला दोन्ही पक्षांचे आमदार इकडे तिकडे घेऊन जाण्यामध्ये, एकमेकांच्या विरुद्ध जे पक्ष आहेत त्यांचे आमदार इकडे तिकडे ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये आमचा ॲक्टिव्ह रोल होता. म्हणजे राज्यपालांच्या आधी मी जर माझ्या मॅनिफेस्ट बघितले आणि थोडी उत्सुकता दाखवली, जी असतेच, कोण कुठे चाललंय, कोण कुठे चाललंय, तर मला माहीत होतं
की कुठे चाललेत. राज्यपालांनी डिक्लेअर करेपर्यंत मी बाहेर बोललो नाही, म्हणूनच माझ्या दोन्ही क्लायंटला कॉन्फिडन्स वाटला बरोबर. की हा एकमेकांकडे हे सांगणार नाही. हम्म. मजाक नाही आहे. जर तुम्ही पॉलिटिकल सिस्टीम थोडं जरी समजत असाल तर एकमेकांचे आमदार पळवून नेणारे जे 2 जण पक्ष आहेत त्या दोघांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एकच कंपनी ती माझी, जिथे करते. करेजफुल आणि तरी गोष्ट. एकमेकांना सांगितलं नाही, माझी टीमने सांगितलं नाही. म्हणजे त्यावेळेला एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसच्या विमानामधनं काही आमदार गेले तर विदिन 1 hour त्यांचा पॅसेंजर मॅनिफेस्ट की कोणतं विमान कोठून कोण कसं चाललंय हे मीडियामध्ये आलं होतं. माझ्या कंपनीचं दाखवून द्या. दिस इज टीम, दिस इज व्हॉट. मला असं वाटतं की हे आमचं जबाबदारीच आहे. प्रायव्हसी या कारणाने मी नाही सांगणार हे किस्से तुम्हाला, पण त्यातला एक आनंददायक किस्सा सांगतो हा. जो सांगण्यामध्ये मला काही हरकत नाही. आम्ही ऑर्गन ट्रान्सफरचं पण काम करतो. राईट. म्हणजे लाईव्ह हर्ट, लाईव्ह लिव्हर हे ट्रान्सफर करण्याचं आम्ही काम करतो. तर एक 4-5 वर्षापूर्वी मुंबईमधली एक अतिशय गरीब मुलगी ट्रेनमधनं पडली अँड शी लॉस्ट बोथ हर हँड्स. ओके. ती एकटी कमावती मुलगी होती त्या घरामधली. आणि म्हणजे सगळे बिचारे लहान भावंड होती तिला आणि वडील नव्हते किंवा असे सगळे. म्हणजे तिची दयनीय परिस्थिती होती आणि तिचा दोषही नव्हता. म्हणजे ते काहीतरी ते प्लॅटफॉर्मच्या भानगडीत ट्रेनमधनं पडली, दोन्ही हात गेले. मग आम्हाला एक कोणी असे आले की तिच्यासाठी ना हात देणारा डोनर मिळाला. ते म्हणजे कुठेतरी चेन्नईला तिच्यासाठी हात उपलब्ध झाले. भारतामध्ये पहिली सर्जरी ते डॉक्टर करणार होते की दुसरे हात बसवायचे. ओके. भयंकर वाईट वेदरही होतं आणि आम्ही जे काही आम्हाला शक्य आहे की कॉस्टपेक्षाही कमी किमतीमध्ये ते चार्टर केलं. त्यांनी ते पैसे काहीतरी क्लाउड फंडिंगने वगैरे उभं केले. आणि अतिशय वाईट वेदरमध्ये माझे पायलट जे आहेत की ते तिचे हात चेन्नईमधून घेऊन आले, तिचे हात प्लांट केले. तिला माहिती नाही आम्ही कोण, आमचा तिच्याशी काही परिचय नाही, काही नाही, काही नाही. आणि फेसबुकमध्ये पोस्ट बघत असताना एक 4 महिन्यांनी मी पाहिलं तर ती मुलगी क्रिकेट खेळत होती आणि तिच्या हातामध्ये बॅट होती. तुम्ही कल्पना नाही करू शकणार मी की काय दर्जाचा आनंद मिळाला असेल. आम्ही काही हात बनवलेले नाहीत, आम्ही काही इंजिनियर नाही, पण या ऑर्गन्सची गंमत अशी असते की हे ऑर्गन्स ज्या वेळेला मिळतात ना त्याचं लाईफ खूप कमी असतं. सो म्हणजे आता हृदय जे आहे ते जर त्या कॅडेवरमधून घेऊन तुम्ही जर 4-5 तासात प्लांट नाही करू शकलात तर ते वाया जातं आणि ऑर्गन्स मिळत नाहीत. लिव्हर याचे लाईफ कमी आहे, लॉंग लिस्ट. सेम त्याच्या वेटिंग आहे. लोक अक्षरशः हॉस्पिटलच्या बाहेर खोल्या घेऊन राहतात किंवा हॉस्पिटलला जर कोणी डोनर मिळाला तर पटकन जाऊन आपण ते ट्रान्सप्लांट करायचं. त्या अवस्थेमध्ये त्या मुलीला आम्ही जेव्हा ते हात आणू शकलो आणि मग त्याच्यानंतर आता मला वाटतं बरेचसे ट्रान्सप्लांट होत आहेत. ती पहिली होती आणि तुम्ही समजू शकाल की तिच्या हातात क्रिकेटची बॅट पाहिल्यानंतर काय आनंद मिळत असेल. हे आनंद मला आवडेल शेअर करायला. बाकी मग कोण कोणाबरोबर गेलं, कोण घाबरतं विमानात बसायला, कोण आला की विमानाच्या पाया पडतं आणि आधी साईबाबाचा फोटो जो आहे तो असं एअर होस्टेसला देतं, मग तो घेऊन ती आत जाते. मग हे जे सद्ग्रस्त आहेत हे मागून मग जातात. किंवा माझ्या घरचं साईबाबाची किंवा गणपतीची मूर्ती आधी विमानात गेली म्हणजे आता ते सेफ आहेत. अशा सगळ्या गमतीच्या स्टोरी ज्या आहेत त्या असतातच की लोकांच्या. राईट. म्हणजे त्याची प्रायव्हसी ठेवण्यामुळेच तुमच्यावरची तो ट्रस्ट बिल्ट आहे. नाही तर नाही करणार ना, नाही करणार. सो सर आता ग्लोबली जर आपण पाहिलं जे हेलिकॉप्टर मार्केट आहे ग्लोबलचं, तर त्याचं ऑलमोस्ट $48.89 बिलियन आत्ता त्यांचं एस्टिमेटेड रेव्हेन्यू आहे बाय 2032. तर मग आता तो जो प्रोजेक्टेड एस्टिमेटेड रेव्हेन्यू आहे ग्लोबली, त्याला आपण इंडियामध्ये कसं पाहतो की इंडियामध्ये याचा किती रेव्हेन्यू जनरेट होण्याचा स्कोप आहे? भारत नावाचा हत्ती आत्ताशी उठायला लागलाय. आय एम व्हेरी व्हेरी बुलिश अबाउट अवर कंट्री, व्हेरी बुलिश. की मी म्हणालो तसं की एवढ्या मोठ्या देशात आत्ताशी 300 विमानं आहेत
आता जेव्हा भारत विमान घ्यायला सुरुवात करेल, भारत हेलिकॉप्टर्स घ्यायला सुरुवात करेल, त्यावेळेला आत्ता असं आहे की 100 विमानं जगामध्ये जेव्हा विमानं किंवा हेलिकॉप्टर बनतात, तेव्हा तुम्ही असं समजा की 68 ते 70 फक्त अमेरिकेमध्ये विकत घेतली जातात. बापरे. जगाच्या कुठल्याही भागात ती विमानं किंवा हेलिकॉप्टर्स बनू देत. आता हा फोकस शिफ्ट होईल. आपण जसं जसं आपले व्यवसाय वाढवत चाललोय, आपण जशी लोक सर्वच व्यवसायांमध्ये होईल. म्हणजे 25 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं की हेल्थकेअरच्या बद्दल आपण एवढा पराक्रम आपला देश करून दाखवू शकेल, तर कोणाला वाटलं नसतं. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आत्ता ज्या दर्जाच्या बॅलन्स शीट्स हे लोक करतायत आणि भारतात बसून युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये जेवढे औषधं पाठवत आहेत, हे करू शकेल असं कोणी 25 वर्षापूर्वी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. राईट. सेम एव्हिएशनचं स्टोरी इज इन अ मेकिंग. लोक गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किमान एक हेलिकॉप्टर घेतील. प्रत्येक जिल्ह्यात एक हेलिकॉप्टर विकायचं ठरवलं तरी 575 तर जिल्हे आहेत, अजून एका जिल्ह्यात एक हेलिकॉप्टर, अशी पण परिस्थिती आपली नाही. त्याच्यानंतर जर त्याच्यात तालुक्यात जायचं ठरवलं तर अजून एक 10 ॲड करा. म्हणजे एका तालुक्यात एक हेलिकॉप्टर एवढं जरी करायचं ठरवलं तरी भारताची डिमांड 5,000 हेलिकॉप्टरची होईल. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिकॉप्टर अफोर्ड करू शकणारा आजही एक माणूस तर नक्की आहे. नक्कीच. ना त्यांच्यापर्यंत मार्केट पोचलं. अमेरिकन लोकांना असं वाटलं की हे भारतीय लोक हे काय घेतील विमानं हेलिकॉप्टर. त्यांना असं, त्यांनी जेव्हा मर्सिडीज विकायला आले होते तेव्हाही युरोपियन्सना असंच वाटलं होतं. BMW वाल्याला, मर्सिडीजवाल्याला असंच वाटलं होतं. आपल्या औरंगाबादमध्ये जेव्हा एका दिवसात 100 मर्सिडीज घेतल्या तेव्हा जगाला कळलं की अरे घेऊ शकतात. तसंच विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या बाबतीमध्ये होणार आहे. अँड वी आर सो फॉर्च्युनेट की त्या काळामध्ये हा धंदा उघडत असताना आम्हाला बाजारात आम्ही आहोत, आम्ही बाजारापर्यंत पोहोचू शकतोय, आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. सो हा धंदा वाढणार. भारत म्हणून हा धंदा प्रचंड वाढणार. भारतामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, आज तुम्हाला गमतीचं सांगतो, पुण्यामध्ये खूप हेलिकॉप्टर्स आहेत चांगले, खूप म्हणजे तरी एक 8-10 असतील. तरी ते हायेस्ट डेन्सिटी ऑफ सिंगल इंजिन हेलिकॉप्टर असणारं शहर आहे भारतातलं. आणि मला तुम्ही विचाराल तर पुण्यामध्ये आजच्या घडीला 1000 लोकांची अशी क्षमता आहे की जे एक चेक लिहितील आणि हेलिकॉप्टर विकत घेतील. ठीक आहे. असे 1000 जणांची आजच क्षमता आहे. पुढच्या वर्षी कदाचित 1500 जणांची होईल. वाढते ना इकॉनॉमी. बरोबर. तर 1000 जणांची आजच क्षमता आहे की ते सिंगल चेकने हेलिकॉप्टर विकत घेऊ शकतात. ठीक आहे. त्यातल्या 100 जणांना आज गरज सुद्धा आहे. ते बिचारे गाडीने लांब लांबपर्यंत फिरतायत, त्यांना गरज आहे, त्यांची बॅलन्स शीट आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत आणि त्यांना गरजही आहे, पण अजून त्यांनी घेतलेली नाही. असे 100 जण तरी नक्की आहेत. त्यातल्या आत्ताशी 8 हेलिकॉप्टर आलेत. म्हणजे 100 जणांना गरजच आहे. बरोबर. 1000ची क्षमता आहे. एवढा एकट्या पुण्याचा स्कोप आहे. आता असं तुम्ही भारताच्या नकाशावर बघा की चेन्नईची क्षमता किती असेल, लखनौची क्षमता किती असेल, बँगलोरची किती असेल, गुवाहाटीची किती असेल. सो आमचं मार्केट किती मोठं आहे ते अजून आमचे CFO, आमचे स्ट्रॅटेजिस्ट यांना जेवढं दिसतं त्याच्याहीपेक्षा ते जास्त आहे याची मला कल्पना आहे आणि याची मला खात्री आहे. आणि त्याच तर कारणाने आम्ही धंद्यामध्ये आहोत. नक्कीच. आता हा धंदा जसं पॉसिबिलिटी आहे, तुम्ही बोलला, ग्रो करायला खूप जास्त मार्केट प्लेस आताही. तर मग ज्यावेळेस हा धंदा ग्रो होतोय तर कुठेतरी तुम्हाला वाटतंय का की हा धंदा एक IPO लिस्टेड सुद्धा फर्म होऊ शकतोय किंवा कंपनी होऊ शकते? होईल की, त्याच्यात काय. IPO ही परत मी मगाशी सांगितलं तसं IPO ही रुबाब करून 4 जणांना दाखवण्याची गोष्ट नाही. IPO कोणीही तसं करत नाहीत. आपल्यालाच ते मराठी लोकांमध्येच अफवा आहे की याचा IPO आहे. आता कितीतरी वर्ष, म्हणजे पुण्याचं उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये जगातला जायंट असणारे पुनावालाज आहेत. IPO नाही काढला. मग त्यांचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा याच्यामध्ये तुमच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजला त्यांची कंपनी लिस्टेड नाही म्हणून हे छोटे आहेत का? नाही. सो IPO ही तुमच्या व्यवसायाची गरज निर्माण झाली तर IPO करायचं. ओके. ते दॅट इज नॉट समथिंग की IPO आहे म्हणजे
म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटची लिस्ट बघितली तर त्यांच्यातल्या अनेकांपेक्षा आमचा टर्नओव्हर जास्त आहे. बापरे, म्हणजे आता म्हणजे उत्तर मी असं. हे याने नाही सांगायचं, म्हणजे हम्म. तो पॅरामीटर नसतो. तुमच्या व्यवसायाची गरज निर्माण होते. जसं आता रिलायन्सच्या बाबतीमध्ये आहे की एक उत्तम प्रोडक्ट आधी ते तयार करतात आणि त्यांच्यावर बाजार फिदा असतं, त्याप्रमाणे बाजार त्यांना पैसे देतात, ते त्यांच्या इन्व्हेस्टर्सचे पैसे जे आहेत ते वाढवून देऊ शकतात. इट्स अ डिफरंट बॉल गेम. राईट. आम्हाला अजूनपर्यंत त्याची आवश्यकता पडलेली नाही की बाजारातून पैसे उभे करायचे. आत्ता जे आमचे स्वतःचे फंड्स आहेत, आमच्याबरोबर काम करणाऱ्या इन्व्हेस्टरचे फंड्स आहेत, ते आत्ता पुरत आहेत. असं एखादं ज्या वेळेला करण्याची गरज येईल तेव्हा IPO करू. ओके. ती गरज माझ्या इगोची असता कामा नये. ती गरज प्रतिष्ठेसाठी करण्याची असता कामा नये. आम्ही स्वतःलाही हे सांगतो आणि आत्ता पब्लिकलाही सांगतो. व्यवसायाची गरज आहे का? IPO करू. व्यवसायाची गरज आहे का? बँकांकडे जाऊन कर्ज मागू, सरकारकडे जाऊन मागू, थोडे पैसे द्या. राईट. पण ती व्यवसायाची गरज म्हणून. आता ही जी इंडस्ट्री आहे तुमची, चार्टर्ड फ्लाइट्स किंवा प्रायव्हेट जे काही प्लेन्स आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, मग ही लाईफ टाईम लक्झरी म्हणूनच राहणार आहे का लोकांना अफोर्डेबल सुद्धा होणार आहे कधी ना कधी सर्व्हिस? काय अफोर्डेबल इंडिगो करते की? इंडिगो करते, स्पाइसजेट करते, आकाशा करते, आता विस्तारा करते, एअर इंडिया करते. सो अफोर्डेबल एअर ट्रान्सपोर्ट हा वेगळा व्यवसाय आहे. ते करण्यासाठी ते 180 सीट 200 सीट ते विकतायत. बरोबर. तो ते करतील. आम्ही अफोर्डेबल म्हणजे या दर्जाची अफोर्डेबिलिटी आम्हाला कधी शक्य नाही, तर आमचा बिझनेस प्लॅन नाही, ते आम्हाला करायचंही नाही. आम्ही प्रायव्हेट चार्टर विकतो. एका लेवलच्या वर ज्यांची आर्थिक परिस्थिती झालेली आहे त्यांना आमच्या सेवा पुरवतो. त्यांच्यामधल्या जो एंट्री लेवलचा आहे, मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं, किंवा नवा नवा खेळाडू आहे, आत्ताशी येतोय पण आता याची परिस्थिती वाढेल, तो आमचा क्लायंट आहे. त्याच्या खाली जाऊन गल्लीबोळात क्रिकेट खेळणारा माझा क्लायंट नाही, तो बनवूही शकणार नाही. सो अफोर्डेबल इज अ व्हेरी रिलेटिव्ह टर्म. सो गोरगरीब मध्यमवर्गीय सर्वसामान्यांना परवडणारी सेवा आमची कधीही असणार नाही. आमची सेवा ही ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना परवडणारी सेवा, अशी आमची लक्झरी चार्टरची सेवा असेल. आमची जी एअर ॲम्ब्युलन्सची सेवा आहे ती मात्र आम्ही प्रयत्नपूर्वक सर्व व्यावसायिक गुणवत्ता पणाला लावून ती मात्र गरजू माणसाला परवडण्याच्या स्तराला देऊ शकलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ते फक्त आमचे प्रयत्न पूर्ण पडणार नाहीत, त्याला खूप सारा सरकारचा सपोर्ट पण लागेल. बिकॉज माझा व्यवसाय हा प्रचंड कॅपिटल गिळून टाकणारा व्यवसाय आहे. राईट. त्याच्यात प्रचंड पैसे लागतात. सो मी किती जणांना पुरा पडणार किंवा कोणी किती जिथे गरजेचं आहे. म्हणजे आता जेव्हा डिझास्टर्स असतात त्यावेळेला सरकार हेलिकॉप्टर, प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स घेऊन जातात. उत्तराखंडमध्ये वापरलेली होती किंवा अशा त्यावेळेला सरकार सपोर्ट करतं. त्या इंडिव्हिज्युअल्सकडे तेवढे पैसे नसतात. आम्ही काश्मीरचं जेव्हा झालं होतं, पहलगामचं, त्यावेळेला तिथल्या सगळ्यांना सोडून आणणारी विमानं आम्ही पाठवली. आम्हाला सरकारने त्याच्यासाठीचे पैसे दिले. ओके. आम्ही आमचे पैसे कमी केले. पण इतकंच होऊ शकतं. म्हणजे सो मेडिकल सर्व्हिसेस, इमर्जन्सी सर्व्हिसेस यासाठी इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंटच्या इन्व्हेस्टमेंट, CSRच्या इन्व्हेस्टमेंट, आमच्या व्यक्तिगत मार्जिन्स कमी करणं, हे सगळं करून जे गरजेचं आहे त्या सेवा सामान्याच्या आवाक्यात आणल्या जाऊ शकतात. लक्झरी चार्टर जे आहे ते कधीही त्या आमच्या सर्व्हिसेस विकत घेण्यासाठी थोडे अजून पैसे कमवा. आय विश की भारतातल्या प्रत्येक माणसाची तशी क्षमता व्हावी. एक म्हणजे या माझ्या सदिच्छा आहेत भारतीय म्हणून, आणि दुसरं व्यावसायिक म्हणून अपेक्षा पण आहे की यांचं ज्या वेळेला सर्व्हिसेस होतील माझी इंडस्ट्री अजून वाढेल, आमचा धंदा अजून वाढेल. बरोबर. पण अन्यथा गरीब माणसाला परवडणारी सेवा देणं वगैरे वगैरे असं आम्ही काही सांगू तर ते खोटं बोलू आम्ही. असं नाही. ही सर्व्हिस त्यांच्यासाठी नाही. आयुष्यामध्ये थोडे कमावले पैसे, थोडं करिअर चांगल्या स्टेजला गेलं की तिथून पुढे लोकांना आमची रिक्वायरमेंट पडते. बरोबर. सो हिरे विकणाऱ्या जसा काय आधार कार्डवर किंवा रेशन कार्डवर हिरे विकायचा प्रयत्न करत नाही, त्याचीही तर हीच इच्छा असते की आत्ता ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्याने पैसे उभे करावेत आणि आमच्या सर्व्हिसेस अफोर्ड करावा. हिरे विकणारे आणि आम्ही आमच्या साधारण एकमेकांशी याच प्रकारच्या क्लायंटेलकडे आम्ही जाऊ शकतो. ओके. मग आता बऱ्याचदा आता
एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काय होतं की एखादी कुठेतरी दुर्घटना होते, त्या दुर्घटनेवरती मग त्याची चर्चा होते, सगळं होतं. किंवा दुर्घटनेपेक्षा रिसेंट उदाहरण जर बघितलं की एक मुलगा तो अफगाणिस्तानमधून आला होता त्या फ्लाईटच्या व्हीलवरती बसून. तर तो ज्यावेळेस फ्लाईट लँड झालं त्यावेळेस तो उतरला वगैरे. मग अशा ज्या गोष्टी घडतात, तर हे कसं काय शक्य होतं? कारण का फ्लाइट्समध्ये तर एवढं सगळं सेफ्टी प्रिकॉशन, चेक्स हो. वगैरे असतात. मला याच्याबद्दल काही माहिती नाही, पण मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की तुम्ही अपघातांचा उल्लेख केलात म्हणून, की जगामध्ये ज्या सेफ्टी प्रोटोकॉल्सला फॉलो केलं जातं, ते सगळे सेफ्टी प्रोटोकॉल आपल्याकडे भारतामध्ये पण फॉलो केले जातात. आणि आपली विमानं म्हणजे उद्या युनायटेड एअरलाइन्सचं विमान, एमिरेट्सचं विमान आणि भारतातल्या कुठल्या तरी ऑपरेटरचं विमान याच्या सेफ्टीमध्ये काही फरक नाही आहे. कारण हे सगळे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल्सनुसारच मेंटेनन्स केले जातात. सो हे पण इक्वली सेफ विमान आहे. आपल्याला आपलं ते एक वाटतं की यार भारतीय विमान आहेत म्हणजे सेफ नाहीत की काय, असं काही नाही आहे. आणि दुसरं हे आता तो म्हणजे ते काय तो लँडिंग गिअरवर बसून कसा आला, ते खरंच सत्य आहे की नाही आहे मला थोडं बघायला लागेल. ओके. म्हणजे हल्ली तर ते जेवढं गंमत सांगतो, एकदा आमच्या VIP क्लायंट बोर्डवर असताना पायलटने एक इमर्जन्सी त्याला तयार झाली आणि त्याने येऊन लँड केलं. ते लँड केल्यानंतर गेस्ट जे आहेत ते बाहेर पडले आणि पायलट, इंजिनियर वगैरे काय चाललंय ते डिस्कस करत होते. तोपर्यंत टी व्हीवर मात्र बातमी अशी होती की दोन्ही इंजिन फेल झाले आणि इतकी वाईट परिस्थिती झाली आणि तरी पायलटने शिताफीने विमान उतरवलं. तर आता आमच्या इंडस्ट्रीची थोडीशी विशेषतः बातम्यांच्या बाबतीमध्ये कधी कधी असं होतं की जे आम्हाला माहीतच नाही आहे ते बातम्यांना माहीत असतं. आणि बातम्यातनं ते येतं. म्हणजे गमतीचा भाग पण मी त्यावेळेला त्या पायलटला फोन केला. मी म्हटलं, बॉस तुझ्यामध्ये काहीतरी परमेश्वरी ताकद असली पाहिजे की तू 2 इंजिन बंद पडलेलं हेलिकॉप्टर 80 नॉटिकल मैल उडवत आणलं. आणि नंतरचं सत्य एवढंच होतं की त्याच्यामध्ये एक वॉर्निंग आली होती. ती वॉर्निंग आल्यामुळे त्याने कॉल घेतला की आपण प्रवास पुढे करायच्या ऐवजी मोठ्या विमानतळाच्या दिशेने जाऊन जर आपण लँड झालो तर आपल्याला तिथे बेटर सर्व्हिसेस मेंटेनन्सच्या वगैरे मिळतील. तो मागे गेस्टशी बोलला आणि शांतपणे उडत उडत आणून त्याने विमान तिथे त्याचं हेलिकॉप्टर तिथे ठेवलं. सो वी आर सेफ. आपण वर्ल्ड स्टँडर्डचे बनतो आहोत. बरंच अंतर चालावं लागेल, पण आपल्याला आत्ता निष्कर्षाला येऊन चालणार नाही. आपला मोमेंटम त्या दिशेला आहे का असं बघायला लागेल. बरोबर. तर एव्हिएशन इंडस्ट्रीचा ग्रोथ मोमेंटम हा ग्लोबल लीडर्स ज्या प्रकारे काम करतायत त्या प्रकारे काम करण्याच्या दिशेने आहे, नक्की आहे. मग सर आता एवढे किस्से तुम्ही सांगताय, अजून एखादा कुठला किस्सा आहे का जो म्हणजे ऑडियन्सला पण ऐकायला आवडेल असा? मी सांगतो की जेव्हा आम्ही जॉयराईड करायचो ना, तुम्ही मगाशी जे म्हणत होतात किंवा अफोर्डेबल, तर त्यावेळेला आमचे फ्लीट जे होते ते छोटी विमानं होती, परवडणारी विमानं होती आणि त्याच्यात आजही भरपूर स्कोप आहे तसं करण्याचा. मला आठवतं आहे की आमच्याकडे एक हेलिकॉप्टरसाठी एकाने फोन केला आणि त्याने सांगितलं की त्यांचं एक देवस्थान होतं कोकणामध्ये आणि त्या देवस्थानाला आपले जसे सर्व देवदेवता जे आहेत, भारतीय देवदेवता असे उंचावर कुठेतरी असतात. सो वयस्कर लोकांना नॉर्मली तिथं जाता येत नाही, असं तिथं त्यांचं देवस्थान होतं. आणि ते एक आजोबा होते 90 वर्षाचे की ज्यांना मागच्या 7-8-10 वर्षामध्ये वयामुळे त्यांना ते देवाचं दर्शन नव्हतं घेता आलेलं. मग आम्ही त्यांना सोल्युशन वर्कआउट करून दिलं. आजोबांना आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसवलं. ते जिथं मंदिर होतं तिथं हेलिकॉप्टर उतरवायची सुद्धा जागा नव्हती. बापरे. मग आम्ही त्या आजोबांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं. मग आम्ही वर घेऊन गेलो. तिथे हेलिकॉप्टरमधून आजोबांना शिखर दिसलं, देवाचं जे प्रवेशद्वार आहे ते दिसलं, त्या प्रवेशद्वारातून दूर ती मूर्ती दिसली. मग तिथे हेलिकॉप्टर असं हॉवर करत राहिलं. त्याने ते सगळं दर्शन केलं. मग आम्ही आपलं त्याला जसं आपल्याला माहिती असतं तसं त्यांना जसं मंदिराला प्रदक्षिणा मारतो तसं आम्ही हेलिकॉप्टरने त्या आजोबाची पूर्ण प्रदक्षिणा मारली आणि मग ते करून त्या आजोबांना आम्ही परत आणलं. आता हा सगळा विचार जो आहे, हे विचार आता हे प्रोडक्ट आहे की नाही, हे उत्तम प्रोडक्ट आहे.
असे त्यांना परवडत होतं, त्यांनी आमच्या सर्व्हिसेस हायर केल्या. मी म्हणालो तसं की आम्ही सुरुवातीला लग्नाला नवरदेवाला नेण्याचं हेलिकॉप्टर देण्याचं प्रॉडक्ट आम्ही काढलं. आम्हाला खूप मीडियावाल्यांनी तेव्हा पब्लिसिटी दिली की नवरदेवाला हेलिकॉप्टरने घेऊन चालले वगैरे वगैरे सगळं. त्याच्यानंतर आम्ही बरेच नवरदेव, कधी नवरी मुलगी, कधी व्याही, इकडून तिकडं केलं. आता ते प्रॉडक्ट मी करत नाही. आम्ही कॉन्शियस निर्णय घेतला ते प्रॉडक्ट बंद करण्याचा, आणि आता ते करत नाही. म्हणजे खरं व्यावसायिक म्हणून आम्हाला ते काय करताय त्याच्याशी मतलब असता कामा नये, पण एक इंडिव्हिज्युअल म्हणून आम्हाला त्रास होतो. कारण आमच्या लक्षात आलं की हे हुंड्याची मागणी करण्याची एक गोष्ट खेड्यापाड्यामधल्या शेतकरी समाजातल्या लोकांकडे उपलब्ध झाली. आणि ते आम्हाला असं 1-2 फोन कॉलमधून जेव्हा क्लायंट म्हणून कॉल करतात तेव्हा असं लक्षात आलं की हे आमच्याकडून कॉस्ट घेणार आणि त्या मुलीच्या आईबापाला पैसा खर्च करायला लावणार आणि त्याला सांगणार की तू आता हे हेलिकॉप्टर नवरदेवाला करून दे. म्हणलं या पापात आम्हाला नाही सहभागी व्हायचं. सो आम्ही आता नवरदेवाच्या चार्टरच्या बाबतीमध्ये जर का 50% पैसे मुलीच्या बापाने RTGS केलं आणि 50% जर मुलाच्या बापाने RTGS केलं तर आम्ही विमान द्यायला किंवा हेलिकॉप्टर द्यायला तयार आहोत. फक्त मुलीच्या बापाकडून जर येणार असेल तर आमची सर्व्हिस अवेलेबल नाही. कदाचित धंदा म्हणून हे वेडेपणाचा असेल, पण माणूस म्हणून मला त्याचा खूप त्रास होत होता, एथिक्स पण, की यार आपण नाही करू शकत असं. मग आता लग्नाचे तर इतके किस्से आहेत तुम्हाला सांगतो. कुणाचं काय एंगेजमेंट काय, मी आम्हाला फोन आला की सर तुम्ही इथे थोडं लो फ्लाईंग कराल का, इथे असा समुद्र किनारा आहे, त्या किनाऱ्यावर मुंबईच्या जवळ तिथे लो फ्लाईंग कराल का. पायलट म्हणला हो आपण लो फ्लाईंग करू. मग एक जण एका मुलीला घेऊन आला, छान 2 जण मस्त आले. आणि मग परत आल्यानंतर पायलटने मला सांगितलं सर क्या भारी दिमाग लगाया. म्हणलं काय दिमाग लगाया. म्हणे सर त्याचे 4 मित्र ना विल यू मॅरी मीचा बोर्ड घेऊन उभे होते आणि त्याने ना ते या मुलीला हेलिकॉप्टरमधून प्रपोज केलं आणि तो लो फ्लाईंग करायला यासाठी सांगत होता की म्हणजे तिला ते नीट दिसलं पाहिजे. आता हे छान आहे ना, हे किती मस्त आहे. माझं एक चार्टर असं एका ख्रिश्चन माणसाने वसईच्या आमचं चार्टर हायर केलेलं. त्याला हेलिकॉप्टरने त्याच्या मुलीला वसईमधलं एक छोटं गाव जिथे तो राहतो, तर ती मुलगी लग्न करून आता दुसऱ्या गावी जाणार, तर तिला डोळे भरून आपलं गाव बघता यावं म्हणून आम्ही तिला लग्नाच्या आधी ती पूर्ण ते जसे ख्रिश्चन लोक जसं मोठे कपडे ते जे घालतात, मुलींचे जे गाऊन्स असतात, तशा याच्यामध्ये ती, तिची आई, तिची आजी आणि तिचे वडील असे आले. आणि आम्ही पूर्ण गाव, त्यातले छोट्या छोट्या जागा त्यांनी आधी आम्हाला दिलेल्या होत्या की आमचं हे चर्च आहे, इथे तिची शाळा आहे, आणि हे सगळं आम्ही त्याला दाखवलं. आणि मग त्या मुलीला आम्ही लग्न तिचं ज्या चर्चमध्ये तिथे लँड केलं आणि मग ती मुलगी त्या चर्चमध्ये गेली. असे कितीतरी गोष्टी आहेत ज्या लोकांना खूप इंटरेस्टिंग वाटतात. लोक म्हणजे एक जण आमच्याकडे आलेले, त्याचा भन्नाट किस्सा तुम्हाला सांगतो. तो बकायदा म्हणजे आई वडील, त्यांचा मुलगा आणि त्याला ज्या मुलीशी लग्न करायचं आहे ती मुलगी, असे 4 जणांनी आमच्या सर्व्हिसेस बुक केल्या. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हेलिकॉप्टरच्या समोरच आमची एंगेजमेंट करणार. अरे बापरे. सो जुहू एअरपोर्टला ते 4 जण आले. अगदी नवरा मुलगा मुलगी, ते नवऱ्या मुलाचे आईबाप जसे नटून थटून येतात तसे नटून थटून आले. फक्त मुलगी आणि मुलीबरोबर नातलग नाही म्हणल्यावर माझ्या मनामध्ये थोडंसं अरे म्हटलं जरा विचारा काय पळून बिळून लग्न करतायत का. मग नंतर कळलं की नाही, आता हेलिकॉप्टरमध्ये 4च जण जाऊ शकतात. सो मुलाची इच्छा होती आणि मुलाने हेलिकॉप्टर बुक केलंय, तर मुलीच्या आई वडिलांना नंतर कधीतरी नेणार असतील. मग ते आले. मग अगदी अकंठ जसे असं नखशिखांत लग्नाचे कपडे असतात तशा कपड्यांमध्ये, म्हणजे फक्त घोड्यावर बसून यायचं बाकी होतं, बाकी सगळं तसे ते करून आले. मग त्यांनी हेलिकॉप्टरच्या समोर त्या 4घांचा फोटो काढला. मग त्या मुलीला जे गिफ्ट करायचं ते त्या नवऱ्या मुलाच्या आईने तिला देण्याचं जे काही गिफ्ट आहे ते हेलिकॉप्टरच्या समोर घातलं. मग नवरा मुलगा आणि ती मुलगी ह्या दोघांनी त्याच्या आईवडिलांच्या ते हेलिकॉप्टरच्या समोर पाया पडले. मग आता आपण टिपिकल भारतीय, म्हणजे त्यांना लक्षात आलं की आमचा पायलट पण सिनियर आहे. मग युनिफॉर्म मधला पायलटला बोलवून घेतला, त्याच्याही पाया पडले हेलिकॉप्टरच्या समोर. मग ते म्हणजे आपण आपल्यासारखेच वागणार.
मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं, म्हटलं आता काय करणार, नाही म्हणे हेलिकॉप्टर जेव्हा उडणार आणि वर जाणार तेव्हा मी त्या मुलीला अंगठी घालणार. मग आमच्यापैकी एकाला सुचलं, आता पुन्हा सांगतो की फॉरेनच्या कंपनीच्या स्टाफच्या हे लक्षात येणार नाही, बरोबर. आमची भारतीय कंपनी आमच्या लक्षात. त्याने त्या बरोबर त्या मुलाच्या आईला पकडलं आधी. म्हणे आई वर जाऊन तुमचं काही ओवाळायचं बिवळायचं प्लॅनिंग नाही ना? तर ते होतंच, तिच्या डोक्यात ते होतंच. इट्स एक्स्ट्रीमली रिस्की. मग ते निरंजन काढून घेतलं आणि मग म्हणे असं काय करताय, माझी मुलाने अंगठी म्हणे तो तिला जेव्हा घालेल हेलिकॉप्टरमध्ये तेव्हा म्हणे मग सुनेला ओवाळायला नको का मी, असं काय करायचं. मग आमच्याच एका स्टाफने त्यांना ऑप्शन दिला, बघा ओवाळता नाही येणार, तुम्ही असं दिवा बिवा नाही पेटवू शकत हेलिकॉप्टरमध्ये. पण म्हणे तुम्ही आई तुम्ही असं का नाही करत, तुम्ही तिला मी कोयरी घेऊन जा म्हणे आणि तिला गंध लावा त्या मुलीला. मग असं सागर संगीत त्या आमच्या हेलिकॉप्टरने गेले. वर गेल्यानंतर आईबापाच्या साक्षीने त्याने अंगठ्या घातल्या. मग त्या काकूंनी त्या मुलीला गंध लावलं, असं त्यांनी फेरी केली आणि असं त्यांचं एंगेजमेंट जी आहे ती त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये केली. आता हे एअरबस, बोईंग, बेल, सिकॉस्की यांना सुचणार नाही, हे डोकं भारतीय लोकांचं आहे. त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या आम्ही भारतीय कंपनी म्हणून समजून घेऊ शकतो. म्हणून मी नेहमी सांगतो ना की माझ्या विमानामध्ये जेव्हा क्लायंट मागतो तेव्हा सँडविच जगाच्या पातळीवर कोणीही देऊ शकेल, की मागितलं तर सँडविच देता आलं पाहिजे. मी थालीपीठ देऊ शकतो, मी भजी देऊ शकतो, आणि हे तुम्हाला कुठली अमेरिकन कंपनी नाही करू शकत. सो आम्हाला लोकल गरजा माहिती आहेत आणि आमचा ग्लोबल अप्रोच आहे. राईट. म्हणजे आता आपण एवढी जी चर्चा केली या पॉडकास्टमध्ये, मला म्हणजे पर्सनली पण ज्या गोष्टी माहीत नव्हत्या एव्हिएशन इंडस्ट्रीबद्दल, काही गमती जमती होत्या, काही सिरियस गोष्टी होत्या. तुला ही अंगठी वगैरे घालायची आहे का तुझ्या गर्लफ्रेंडला, अजून तरी नाही, अजून तरी सिंगल आहे. काय असेल नियोजन गर्लफ्रेंडला बायकोला, तर त्यावेळेला आपण करूया, त्यावेळेस आपण नक्की करू. आत्ता तरी मी सिंगल आहे सध्या, त्यामुळे काय नाही. बट नक्कीच म्हणजे ह्या गोष्टी तर आहे, गमतीचा भाग वेगळा, पण एक एंटरप्रेन्योरल माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी काय गरजेच्या गोष्टी आहेत. आणि आपण जसं डिस्कस केलं की बिझनेस ग्रो करायला पहिलं तर तुमचं मेंटल स्टेट डेव्हलप झाली पाहिजे, तुम्ही माइंडसेट तसा डेव्हलप केला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करा तुमच्या ध्येयाकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आता आजचा जो काही आपला ऑडियन्स आहे, युवा वर्ग आहे किंवा ज्यांचा बिझनेस आहे, त्यांना नक्कीच यातून शिकायला मिळालेलं असेल. तर ह्या गोष्टींमधून तुम्ही काय शिकला हे आम्हाला कमेंट करून तर कळवाच. पण पुढे जाऊन तुम्हाला मंदार सरांकडून अजून कुठल्या गोष्टींबद्दल जानकारी हवी आहे, की एव्हिएशन सेक्टरमधल्या अजून कुठल्या डिटेल्समध्ये तुम्हाला एक पॉडकास्ट हवा आहे, किंवा त्यांच्या फ्लाईंग एक्सपिरियन्सेसचा एक मजेदार किस्सांचा एक पॉडकास्ट हवा आहे, तसंही तुम्ही कमेंट करून सांगा. मग मी तसं सरांना एकदा परत वेळ घेईल आणि मग तसं एकदा वेगळा पॉडकास्ट पण आपण करू शकतो प्लॅन. आणि लाईक आता आपण पॉडकास्टच्या एंडकडे आलेलो आहे सर. पहिलं तर एक तर तुमचं खूप शेड्यूल टाईट असतं एकदम सगळ्या गोष्टींमध्ये, पण तरी आपलं प्लॅनिंग झालं आणि वी केम टू अ कन्क्लुजन आणि ही डेट आली आजची आणि शूट झालं. तर त्याबद्दल तुम्ही वेळ दिल्याबद्दल तर फर्स्ट ऑफ ऑल गप्पा कट्टाच्या टीमकडून माझ्याकडून तुमचे आभार. आणि नक्कीच पुढे जाऊन एक वेगळं काहीतरी आपण कोलॅबरेशन करूयाच गप्पा कट्टासोबत, जे लोकांना ज्यावेळेस येईल त्यावेळेस सांगूया आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू अँड डेफिनेटली लुकिंग फॉरवर्ड की आपण काहीतरी वेगळं घेऊन येऊया लोकांसाठी. नक्की करूयात. थँक्यू.